सो हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी आहे एके सर आणि आपलं स्वागत आहे बायोकिरण प्लॅटफॉर्मवरती. आपण डिस्कस करतोय सेकंड चॅप्टर, ज्याच्यामध्ये आपल्याला पुढे डिस्कस करायचं फर्टिलायझेशन और इट इज ऑल्सो नोन एज अ सिंगॅमी. सिंगॅमी मीन्स फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट. ओके, हाप्लॅड मेल गॅमेट आहे, फिमेल हाप्लॅड फिमेल गॅमेट आहे, दोघांचं फ्युजन होतं आणि झायगोट बनतो डिप्लॉइड. सो त्याला म्हटलं तर सिंगॅमी. इट इज ऑल्सो नोन एज अ फर्टिलायझेशन. ओके, बघा इथे म्हटलंय सेक्शुअल रिप्रोडक्शन प्रायमरली इन्व्हॉल्व फॉर्मेशन ऑफ फ्युजन ऑफ गॅमेट. काय होतं बघा. सो स्पर्म जो आहे तर तो स्पर्म दॅट इज द हॅप्लॉइड मेल गॅमेट. ओके, आणि इकडून येतो ओहम. ओके, ओहम हा हॅप्लॉइड फिमेल गॅमेट. दोघे पण एकत्र येतात फॅलोपियन ट्यूब मध्ये. ओके, फॅलोपियन ट्यूब मध्ये पण कुठल्या पार्ट मध्ये, तर अँपुला मध्ये येतात एकत्र. ओके, अँपुला मध्ये एकत्र येतात. बघा पुढे दिलंय fertilization is the latter process which involve fusion of the haploid male and female gamete resulting in the formation of a diploid zygote that is the tugen. सो यांच्यापासून फ्युजन झालं की ते बनतो झायगोट. ओके, झायगोट बनतो आणि झायगोट जो असतो तर तो डिप्लॉइड असतो. ओके, सो like in other mammals, in human, the process of fertilization in internal. सो कुठे होते प्रोसेस, तर फॅलोपियन ट्यूब मध्ये होते, अँपुला मध्ये. अँड इट इज टेक प्लेस इन द अँपुला ऑफ फॅलोपियन ट्यूब, और फॅलोपियन ट्यूबलाच म्हणलं जातं युटेराइन ट्यूब. युटेराइन ट्यूब. ओके, द fertilized egg or zygote will develop into the embryo and this process occurs within the uterus. आणि त्याच्यानंतर या झायगोट पासून एम्ब्रिओ बनतो. ओके, आणि त्या एम्ब्रिओचं इम्प्लांटेशन होतं युटरस मध्ये. ओके, त्या एम्ब्रिओचं इम्प्लांटेशन कुठे होतं, युटरस मध्ये होतं. बघा कसं होतं प्रोसेस, जस्ट इथे थोडीशी दिलेली आहे प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन. काय होतं बघा, फर्स्ट प्रोसेस काय, आफ्टर द स्पर्म पेनिट्रेट द सेकंडरी oocytes, द oocyte complete meiosis सेकंड. जेव्हा स्पर्म हा ओहमला फ्यूज होतो, ओहमला फ्यूज झाला सगळ्यात पहिल्यांदा काय होतं, तर अॅक्रोझोम अटॅच होतो. ओके, अॅक्रोझोम अटॅच होतो आणि त्याच्यानंतर स्पर्म जो आहे तर तो ओहमच्या जे काही जुना पेलुसोडा लेअर आहे तर त्याला ब्रेक करून, जुना लायसिन प्रोटीन त्यासाठीच असतं, जुना पेलुसोडाला ब्रेक करून आतमध्ये जातो. आतमध्ये गेल्यानंतर इथे आतमध्ये काय होतं, तर आतमध्ये एक न्यूक्लियस असतो फिमेलचा, त्याच्यानंतर अजून एक न्यूक्लियस ऍड होतो मेलचा, आणि त्यामध्ये असलेलं जे कॅल्शियम कंटेंट आहे तर ते कॅल्शियम कंटेंट या ओहम मध्ये जातं आणि ओहम मध्ये कॅल्शियम कंटेंट रिच होतं आणि त्याच्यामुळे सेकंड अरेस्ट जो असतो तर तो सेकंड अरेस्ट निघतो आणि सेल पुढे प्रोसीड केले जाते. मेटाफेज सेकंड मध्ये अरेस्ट असलेला जो ओहम सेल आहे तर तो अरेस्ट निघतो आणि पुढे जातो. त्याच्यानंतर काय होतं, स्पर्म अँड ओहम न्यूक्लिआय स्वेल फॉर्मिंग प्रो न्यूक्लिआय. आता दोन्ही पण न्यूक्लिआय जे आलेले असतात तर ते स्वेलिंग व्हायला स्टार्ट होते, फुगतात आणि आता प्रो न्यूक्लिआय फॉर्मेशन करायला लागतात. सो प्रो न्यूक्लिआय अप्रोच इच अदर अँड मिओटिक स्पिंडल फॉर्म बिटवीन देम. सो दोन्ही प्रो न्यूक्लिआय जे आहे तर ते दोन्ही एकमेकांना फ्यूज होतात आणि आता त्यांच्यामध्ये स्पिंडल फायबर फॉर्मेशन होतं आणि स्पिंडल फायबर फॉर्म झाल्यानंतर एक मायटोटिक डिव्हिजन होतं. म्हणजे हाप्लॉइड हाप्लॉइड गॅमेट हाप्लॉइड हाप्लॉइड सेल पासून डिप्लॉइड बनतो and chromosome of both pronuclei intermix and fertilization is completed. ओके, सो जनरली ही प्रोसेस होते, डिटेल मध्ये बघूया पुढे. सो मेकॅनिझम ऑफ फर्टिलायझेशन. ओके, फर्टिलायझेशनचं मेकॅनिझम काय, तर सिमेन रिलीज ड्युरिंग इजॅक्युलेशन हॅज स्पर्म अँड सम सिक्रिशन्स. सिमेन मध्ये काय असतं, तर 2% स्पर्म असतात, 98% अदर सिक्रिशन्स असतात. The coagulated semen now undergoes liquefaction and sperm become active. सो जेव्हा फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक मध्ये असे सिमेंट टाकले जातं तर त्यानंतर स्पर्म जे आहे तर ते लिक्विफाय होतात, म्हणजे त्यातलं सिमेंट वेगळं होतं, स्पर्म वेगळं होतं आणि स्पर्म जे आहे तर ते ऍक्टिव्ह होतात आणि फर्टिलायझेशन स्टार्ट होतं. सो मुवमेंट ऑफ स्पर्म टुवर्ड दी एग. सगळ्यात पहिली प्रोसेस काय, तर स्पर्मची मुवमेंट होणं. ओके, आता स्पर्मची जी मुवमेंट होते तर स्पर्म जे काही ड्रॉप झालेले असतात तर ते झालेले असतात जनरली व्हजायनल वॉल मध्ये.
ओके, आणि तिथून जो फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक चालू होतं तर तिथून ते मुवमेंट करतात. सो इट इन्व्हॉल्व कपॅसिटेशन. सो सगळ्यात पहिल्यांदा काय होतं, कपॅसिटेशन होतं स्पर्मचं. तुम्हाला क्वेश्चन खूप वेळेस विचारतात, विअर कपॅसिटेशन टेक प्लेस ऑफ दी स्पर्म. आपल्याला असं वाटतं की स्पर्मचं कपॅसिटेशन हे मेल बॉडीमध्ये होतं, मात्र नाही विद्यार्थी मित्रांनो. स्पर्मचं कपॅसिटेशन जे होतं तर ते फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅकमध्ये होतं. सो कपॅसिटेशन ऑफ स्पर्म रिचिंग at the vagina, here the many, that is the 50% are demotilized, broken and destroyed. म्हणजे जवळपास एका इजॅक्युलेशन मध्ये एक नॉर्मल मेल फिमेल वजायनामध्ये नियर अबाउट 400 मिलियन स्पर्म रिलीज करतो. मात्र जेव्हा ते रिच होतात वजायनामध्ये 50% ची होते डेथ. 50% स्पर्मची काय होते, डेथ होते, आणि 50% शिल्लक राहिलेले जे तर ते प्रोसीड होतात पुढे. रिमेनिंग स्पर्म अंडरगोज कपॅसिटेशन, ते पुढे जातात कपॅसिटेशन साठी. दिस प्रोसेस रिक्वायर्ड 5 to 6 आवर. आता कपॅसिटेशन साठी लागतात किती वेळ, तर 5 ते 6 तास लागतात. सो अॅक्रोझोम मेम्ब्रेन बिकम थिन. त्याच्यामध्ये काय होतं, अॅक्रोझोमचा जो मेम्ब्रेन आहे तर तो थिन बनतो. त्याच्यामध्ये कॅल्शियम एंटर होतो. कॅल्शियम एंटर इन दिस स्पर्म अँड दिअर टेल बिगिंग टू शो रॅपिड विप्लॅश मुवमेंट. आता कॅल्शियम एंटर झाल्यामुळे काय होतं, तर त्याची विप्लॅश मुवमेंट जी आहे तर ती स्टार्ट होते. ओके, विप्लॅश मुवमेंट स्टार्ट होते स्पर्मच्या टेलची. ऍज अ रिझल्ट ऑफ कपॅसिटेशन स्पर्म बिकम एक्स्ट्रा ऍक्टिव्ह. जे कपॅसिटेशन झाल्यानंतर स्पर्म काय होतं, एक्स्ट्रा ऍक्टिव्ह होतो आणि तो मुव्हिंग करायला लागतो अपवर्ड फ्रॉम द वजायना टू द युटेरस टू द ओव्हिडक्ट. बघा कुठून कुठे गेले, वजायनामधून वजायना टू युटेरस, आणि युटेरस कडून ओव्हिडक्ट कडे, म्हणजेच फॅलोपियन ट्यूब मध्ये. म्हणजे बघा फॉर एक्झाम्पल ही फिगर आहे, स्पर्म इथे होते, ही फॅलोपियन ट्यूब आहे. ओके, इथे उरी आहे आणि इथे ऑलरेडी ओहम आलेला आहे. सो हा स्पर्म इकडून असा मुवमेंट करतो, इकडून मुवमेंट इकडे पण असेल, इकडे पण मुवमेंट करेल, आणि इथून असा करत इथपर्यंत जाईल. ओके, बट हे कधी होईल, आफ्टर द कपॅसिटेशन. ओके, आणि याच्यासाठी कोण काम करेल, सो प्रोस्टाग्लॅंडिन. द प्रोस्टाग्लॅंडिन ऍक्टिव्हेट द स्पर्म. ओके, प्रोस्टाग्लॅंडिन काय करतो, तर पेरिस्टाल्सिस करतो, म्हणजे पेरिस्टाल्सिस मध्ये हेल्प करतो. म्हणजे स्पर्मची फॉरवर्ड मुवमेंट कॅरी करण्यासाठी प्रोस्टाग्लॅंडिन इम्पॉर्टंट आहे. द वेस्टिब्युलर सिक्रेशन ऑफ द फिमेल ऑल्सो इनहान्स स्पर्म मोटिलिटी. जे वेस्टिब्युलर सिक्रेशन झालेलं असतं तर ते सुद्धा स्पर्मची मोटिलिटी म्हणजे मुवमेंट जी आहे तर ती इनहान्स करतं. आणि स्पर्म स्विम ऍट द ऍव्हरेज स्पीड 1.5 to 3 mm पर मिनिट. एका मिनिटामध्ये जवळपास 1.5 to 3 मिलीमीटर पर्यंत मुवमेंट करतो. इतकी फास्टली मुवमेंट स्पर्मची असते. त्याचा वे काय मग, वजाना टू युटरस आणि युटरस टू ओव्हिडक्ट. दिस इज द वे ऑफ स्पर्म. ओके, सो स्पर्म रीच अप टू द अँपुला as a result of their own swimming and partly by contraction of uterus and fallopian tube simultaneously by oxytocin of female. जनरली काय होतं, स्पर्म तर स्वतःची मुवमेंट करतोच आहे, पण त्याला आणखीन हेल्प करण्यासाठी फिमेलचा जो काही फॅलोपियन ट्यूबचा जो एरिया आहे तर तो कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स होतो असतो, जेणेकरून स्पर्म जो आहे तर तो पुढे फॉरवर्ड मुवमेंट करेल. ओके, आणि त्याच्यासाठी जे हार्मोन युज होतं फिमेलचं, इट इज द ऑक्सिटोसिन. ऍक्च्युली ऑक्सिटोसिनला लव्ह हार्मोन म्हटलं जातं, बिकॉज आफ्टर द पार्च्युरेशन जो इन्फंट असेल, म्हणजे जो न्यू बॉर्न बेबी असेल, तर त्याचं आणि मदरचं लव्ह बॉन्ड क्रिएट होण्यासाठी ऑक्सिटोसिन रिलीज केलं जातं बाय दी कोलेस्ट्रॉम. ओके, कोलेस्ट्रॉम मधून जनरली, म्हणजे कोलेस्ट्रॉम थ्रू जनरली ऑक्सिटोसिन रिलीज केलं जातं त्या बेबीमध्ये, आणि त्याच्यामुळे काय होतं, तर एक लव्ह बॉन्ड क्रिएट होतो. आफ्टर कपॅसिटेशन द स्पर्म मे रीच अँपुला विदिन 5 मिनिट. कपॅसिटेशन झाल्यानंतर जवळपास 5 मिनिटामध्ये स्पर्म जो आहे तर तो रीच होतो अँपोला पर्यंत. सो स्पर्म कॅन रिमेन वायबल. स्पर्म जवळपास वायबल असतो कधीपर्यंत, तर 24 to 48 आवर पर्यंत इन द फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट, बट ओहम फॉर अबाउट 24 आवर. मात्र ओहम मात्र किती वेळ व्हायबल असतो, 24 आवर साठी व्हायबल असतो.
आणि त्यानंतर काय होतं बघा, नेक्स्ट सेकंड स्टेप जी आहे तर ती एंट्री ऑफ स्पर्म इनटू द एग. नियर अबाउट 200 to 400 million sperm, only few hundred manage टू रीच द अँपुला. बघा सगळ्यात रिच जेव्हा इजॅक्युलेट झाले होते तर टोटल किती होते, 400 मिलियन होते. 50% तिथं डेथ झाली म्हणजे 200 मिलियन राहिले. आता त्या 200 मिलियन मधून फक्त 100 स्पर्म असे असतात जे की अँपुला पर्यंत जातात. आणि त्या 100 मधून सुद्धा एकच स्पर्म त्या ओहमला फ्यूज होतो. थ्रू मेनी स्पर्म रिच द अँपुला बट ओनली अ सिंगल स्पर्म फर्टिलाइज द ओम. एकच स्पर्म काय करतो, ओमला फर्टिलाइज करतो. अ स्पर्म आफ्टर रिचिंग द एग, ओहम कम टू लाई अगेन्स्ट इट. ओके. आणि इट्स अॅक्रोझोम रिलीज लायसिन, हायड्रोलायसिन, हॅलोरुनिडेज. बघा काय काय रिलीज करतं, अॅक्रोझोम जो असतो म्हणजे हा स्पर्म आहे, हा स्पर्मचा हेडचा पार्ट आहे आणि या हेडच्या पार्ट मध्ये इथे असेल अॅक्रोझोम. या अॅक्रोझोम मधून हा स्पर्म आहे. ओके. आणि हा झाला ओहम. मग हा काय करेल, इथून रिलीज करेल. काय काय रिलीज करेल, तर हा रिलीज करेल लायसिन आणि हॅलोरुनिडेज. ओके. काय रिलीज करेल, लायसिन अँड हॅलोरुनिडेज रिलीज करेल. ओके. अँड कोरोना पेनिट्रेटिंग एन्झाइम काय रिलीज करेल, कोरोना पेनिट्रेटिंग एन्झाइम. कोरोना पेनिट्रेटिंग एन्झाइम कशासाठी, तर इथे कोरोना रॅडिएटा आहे ना, तर तो डिझॉल्व्ह करून टाकेल. सो दे सेपरेट अँड डिझॉल्व्ह द सेल ऑफ कोरोना रॅडिएटा. सो कोरोना रॅडिएटरच्या सेल डिझॉल्व्ह झाल्या. त्याच्यानंतर काय होईल, हा लायसिन जो आहे तर हा झोना लायसिन आहे. हा झोना लायसिन काय करतो, सो द स्पर्म हेड पासेस द झोना पेनोसिला. झोना पेलुसिडा पर्यंत जातो. झोना पेलुसिडा जो आहे तर तो 3 लेअरनी बनलेला असतो. झोना पेलुसिडा हॅज फर्टिलायझिंग रिसेप्टर प्रोटीन, ज्याच्यामध्ये झोना पेलुसिडा 1, झोना पेलुसिडा 2, झोना पेलुसिडा 3 असे लेअर असतात. द फर्टिलायझिंग बाइंड टू स्पेसिफिक ऍसिड प्रोटीन अँटी फर्टिलायझिंग. बघा स्पर्म मध्ये असतं अँटी फर्टिलायझिंग. ओके. स्पर्म मध्ये काय असतं, अँटी फर्टिलायझिंग. आणि या झोना पेलुसिडाच्या लेअरवरती, कुठल्या झोना पेलुसिडाच्या लेअरवरती काय असतं, फर्टिलायझिन. ऍक्च्युली हे दोन्ही प्रोटीन जे असतात तर ते स्पेसिफिक असतात. म्हणजे दुसऱ्या स्पेसिसचे जर सपोज स्पर्म तिथे आलेच तर ते बाइंड होणार नाही. ओके. हे फक्त काय असतात, फर्टिलायझिन बाइंड टू स्पेसिफिक ऍसिड प्रोटीन, दॅट इज द अँटी फर्टिलायझिन ऑफ स्पर्म. सो तिथेच बाइंड होतील. इट ब्रिंग अबाउट अट्रॅक्शन ऑफ स्पर्म टू द एग अँड इनस फर्टिलायझेशन. आणि हे काय करतात, फर्टिलायझेशन एनहान्स करतात. सो फर्टिलायझिन आणि अँटी फर्टिलायझिन इंट्रॅक्शन झालं की स्पेसिफिक असते. ओके. आणि त्याच्यामुळे काय होतं, तर फर्टिलायझिन अँटी फर्टिलायझिन यांची रिॲक्शन होते आणि कम्पॅटिबिलिटी रिॲक्शन होते. म्हणजे कम्पॅटेबल आहे किंवा नाही हे ठरवलं जातं, आणि कम्पॅटेबल असेल तरच त्या स्पर्मला आतमध्ये एंट्री दिली जाते, अदरवाईज दिली जात नाही. ओके. नेक्स्ट, त्याच्यानंतर अॅक्रोझोम रिॲक्शन होते. अॅक्रोझोम रिॲक्शन काय होते, तर स्पर्मचा जो हेड आहे तर तो झोना पिलोसिडा हे टच विथ द झोना पिलोसिडा. आणि झोना पिलोसिडाला जेव्हा टच होतं तर अॅनिमल पोल रिजन जो आहे, मी 2 लेअर सांगितले होते, एक अॅनिमल पोल आणि दुसरं कुठला, बघा आपण कालच्या लेक्चर मध्ये डिस्कस केलं होतं, व्हिजिटल पोल. बघा कुठे, एक मिनिट दाखवतो मी तुम्हाला. बघा इथे सांगितलं होतं मी, दिस इज द अॅनिमल पोल अँड दिस इज द व्हिजिटल पोल. ओके. सो अॅनिमल पोल आणि व्हिजिटल पोल असे 2 पोल असतात. तर अॅनिमल पोल जो आहे म्हणजे हा जो पार्ट आहे अॅनिमल पोलचा, ठीक आहे, तर तो अॅनिमल पोल जो आहे तर तिथे झोना पिलोसिडा लेअर जो आहे तर तिथे अॅक्रोझोम रप्चर होतो आणि लायटिक एन्झाईम रिलीज केले जातात. लायटिक एन्झाईम रिलीज झाले की अॅक्रोसिन आणि झोनालायसिन हे
लायटिक एन्झाईम आहेत. सो अॅक्रोसिन आणि झोनालायसिन काय करतात, तर झोना पिलुसडा लेअरला तिथे ब्रेक करतात आणि त्या पॉइंट मधून कनेक्ट होतात आणि ते कनेक्ट झाल्यामुळे काय होतं, अ स्मॉल फर्टिलायझेशन कोन अपीयर. सो एक रिसेप्शन मेम्ब्रेन जो आहे एकचा, तर तो ओपन होतो आणि त्यामधून कॉन्टॅक्ट विथ हिज कोन इट रिझल्ट प्रोडक्शन ऑफ वीक वेव्ह डिपोलरायझेशन. तिथे काय होतं, तर एक वीक वेव्ह डिपोलरायझेशन होतं आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन जो आहे, तर तो दोन्ही पण सेलचा म्हणजे न्यूक्लियस ऑफ स्पर्म और हेड ऑफ स्पर्म अँड ओहम दोन्हीचा पण काय होतं, मेम्ब्रेन डिझॉल्व्ह होतो आणि मेम्ब्रेन डिझॉल्व्ह झाला की पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट बनतो. बघा काय काय प्रोसेस आहे. सगळ्यात पहिल्यांदा कोरोना रेडिएटा डिझॉल्व्ह केला, त्याच्यानंतर अॅक्रोसिन आणि झोनालायसिन रिलीज करून, अॅक्रोसिन किंवा झोनालायसिन त्याला एकच नाव आहे, म्हणजे एकाच एन्झाईमला दोन नाव आहे, अॅक्रोसिन और झोनालायसिन. सो झोनालायसिन रिलीज केलं जातं. झोनालायसिन रिलीज झालं की अगोदर काय, झोनालायसिन रिलीज करण्याच्या अगोदर फर्टिलायझिन अँटी फर्टिलायझिन कशावरती आहे, स्पर्मवरती असतं. फर्टिलायझिन झोना प्लेसुडा लेअरवरती असतं. ते मॅच झालं की त्याच्यानंतर काय केलं जातं, आतमध्ये झोना लायसिन रिलीज केलं जातं. झोना लायसिन रिलीज झालं की त्याच्यानंतर झोना पेलुसला जो येतो तो डिजनरेट होतो. झोना लायसिन डिजनरेट झाला की त्यानंतर दोन्ही पण मेम्ब्रेन एकत्र येतात. मेम्ब्रेन एकत्र आले की डिपोलरायझेशन होतं आणि काय होतं, एक पाथ फॉर्मेशन होतं. ओके. आणि पाथ फॉर्मेशन झाला की स्पर्म न्यूक्लियस अँड द सेंट्रिओल्स एंटर इंटू द एग वाईल आउटर पार्ट रिमेन आउटसाइड. बाकीचे पार्ट मात्र आउटसाइडला असतात. फक्त काय जातं स्पर्म कडून, न्यूक्लियस आणि सेंट्रिओल्स, बाकी काहीही जात नाही. फक्त न्यूक्लियस आणि सेंट्रिओल जातो. मग विद्यार्थी मित्रांनो, माझा एक सिंपल क्वेश्चन आहे की आपल्या बॉडीमध्ये मायटोकॉन्ड्रिया कोणाकडून आलेले असतील रे? येस, मायटोकॉन्ड्रिया कोणाकडून आले असतील, तर मदर कडून आलेले असतील. ओके. फक्त न्यूक्लिअर जिनोम हा आपल्या फादर कडून आलेला असेल, तो पण अर्धा. बाकीचा न्यूक्लिअर जिनोम मायटोकॉन्ड्रियल जिनोम असेल किंवा प्लांटमध्ये क्लोरोप्लास्टचा जिनोम असेल, तर हे मात्र कुणाकडून येतात, तर हे येतात मदरकडून. As soon as sperm head touches the vitelline membrane and cortical region get activated, changing the vitelline membrane into a fertilization membrane. बघा, जेव्हा व्हेटेलाइन मेम्ब्रेन स्पर्मच्या हेडला कनेक्ट होतो, तेव्हा काही रिॲक्शन होतात आणि जो व्हेटेलाइन मेम्ब्रेन असतो तर तो कन्वर्ट होतो फर्टिलायझेशन मेम्ब्रेन मध्ये. आणि त्याच्यामुळे काय होतं, तर बाकीचे स्पर्म परत अटॅच होऊ शकत नाही त्या ओव्हमला. ओके. आणि तिथेच काय केलं जातं, तर पॉलीएम्ब्रियॉनी अवॉइड केली जाते. A distinct perivitelline space is created around the fertilization membrane. This prevent any further entry of outer sperm into the egg. So polyembryony is avoided. So polyembryony avoided कोण करतं जनरली, तर जेव्हा व्हेटेलाइन मेम्ब्रेनचं कन्व्हर्जन फर्टिलायझेशन मेम्ब्रेन मध्ये होतं. बघा काय सांगितलं मी, व्हेटेलाइन मेम्ब्रेन is converted into fertilization membrane. ओके. सो व्हॅटेलाइन मेम्ब्रेन जेव्हा फर्टिलायझेशन मेम्ब्रेन मध्ये कन्वर्ट होतो, तेव्हाच काय अवॉइड केली जाते, सो इट अवॉइड पॉलीएम्ब्रियॉनी, किंवा पॉलीएम्ब्रियॉनी म्हणण्यापेक्षा पॉलिस्पर्मी म्हणूया डायरेक्टली. ओके. पॉलिस्पर्मी म्हणजे मल्टिपल स्पर्म फ्यूज इन द सिंगल ओव्हम. सो पॉलिस्पर्मी अवॉइड केली जाते. पॉलिस्पर्मी काय होतं, अवॉइड होतं. ओके, क्लिअर आहे. सो नेक्स्ट, त्याच्यानंतर काय होतं, ऍक्टिव्हेशन ऑफ ओहम. ओहम ऍक्टिव्हेट होतो आणि ओहम बिफोर फर्टिलायझेशन वॉज मेटाफेस्ट सेकंड स्टेज. ओके. बिफोर फर्टिलायझेशन कुठपर्यंत येऊन थांबलेला असतो, तर मेटाफेस सेकंड पर्यंत येऊन थांबलेला असतो आणि तो तिथे अरेस्ट झालेला असतो. विथ द कॉन्टॅक्ट ऑफ स्पर्म हेड व्हेटेलाइन मेम्ब्रेन ऑफ एग आणि गेट ऍक्टिव्हेटेड रिझ्यूम द कम्प्लीट मिओसिस सेकंड. आणि जेव्हा स्पर्मचा हेड कॉन्टॅक्ट मध्ये येईल त्याच्या ओव्हमच्या, तर तेव्हा
त्याच्यामध्ये कॅल्शियम रिच होतो आणि कॅल्शियम रिच झाला की मिओसिस सेकंड जो आहे तर ते पुढे प्रोसीड होतं आणि मिओसिस सेकंड कम्प्लीट होतं. म्हणजे मेटाफेज सेकंड मधून अनाफेज सेकंड, टिलोफेज सेकंड अँड देन मिओसिस सेकंड कम्प्लीटेड. सो विथ दिस इट गिव्ह आउट द सेकंड पोलार बॉडी आणि त्याच्यापासून काय बनते, सेकंड पोलार बॉडी बनते. जर्मिनल वेसिकल ऑर्गनाइज इंटू फिमेल प्रोन्युक्लिया. जर्मिनल वेसिकल काय करतं, तर फिमेल प्रोन्युक्लियस ला ऑर्गनाइज करतं. ऍट दिस स्टेज इट इज ट्रू ओहम अँड एक. सो एक ट्रू ओहम बनवला जातो तोपर्यंत. त्यानंतर फ्युजन ऑफ एग अँड स्पर्म काय होतं, द कव्हरिंग ऑफ मेल अँड फिमेल प्रोन्युक्लिया डिजनरेट झाले कव्हरिंग. तर त्याच्यानंतर काय होतं, तर क्रोमोझोमल पेरिंग स्टार्ट होते. ओके, सो दिस रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ सिंग कॅरियॉन. सिंग कॅरियॉन म्हणजे काय, तर दोन न्यूक्लियस असे फ्यूज झाले. सो या कंडिशनला म्हटलं तर सिंग कॅरियॉन. ओके, सिंग कॅरियॉन हा सपोज मेलचा असेल, हा फिमेलचा असेल. आता काय होईल त्यांच्यामध्ये, सिंगॅमी होईल. सिंगॅमी दॅट मीन्स द फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट. आणि कॅरिओगॅमी पण होईल. कॅरिओगॅमी मीन्स फ्युजन ऑफ न्यूक्लियस. द झायगोट इज द स्पर्म. आणि त्याच्यानंतर काय होतं, झायगोट बनतो. प्रॉक्सिमल सेंट्रिओल रिसीव्ह फ्रॉम द स्पर्म हेल्प इन द फॉर्मेशन ऑफ सिंग कॅरियॉन स्पिंडल अँड क्लिवेज ऑफ द सेल इंटू टू ब्लास्टोमियस. आणि एकदा काही हे फ्यूज झाले, क्रोमोझोमल पेअरिंग होऊन हे फ्यूज होतात. आणि एकदा का फ्यूज झाले की त्यानंतर मात्र काय होतं, क्लिवेज स्टार्ट होतं. आता क्लिवेज काय, सो क्लिवेज इज द स्पेशल टाइप ऑफ सेल डिव्हिजन. ओके, क्लिवेज एक सेल डिव्हिजन आहे. यांच्यामध्ये जी फेज जी असते, ओके, तर ती अपसेंट असते. ओके, जी फेज जी असते तर ती काय असते, अपसेंट असते. म्हणजे बघा, फॉर एक्झाम्पल ही सेल आहे. ओके, ही सेल आहे आणि या सेलमध्ये नॉर्मल नॉर्मल सेल कन्सिडर करू याला. नॉर्मल याच्यामध्ये काय असतं, तर एक एम फेज असते. एम फेज ही असते G1 फेज, ही असते एस फेज, G2 फेज आणि याच्या बाहेर असते G0 फेज. बट जिच्यामध्ये क्लिवेज होतं, ओके, क्लिवेज, तर त्या सेलमध्ये काय असतं, तर इथे असते एम फेज आणि इथे असते एस फेज. सो फक्त रेप्लिकेशन होतं, मिओसिस होतं, रेप्लिकेशन होतं, मिओसिस होतं किंवा मायटोसिस होतं. ओके, जी फेज म्हणजे G0 असेल, G1 असेल किंवा G2 असेल, त्या सगळ्या फेज इथे अब्सेंट असतात. सो त्याला म्हटलं आता क्लिवेज. क्लिअर आहे. ओके, नेक्स्ट नेक्स्ट आहे सिग्निफिकन्स ऑफ फर्टिलायझेशन. ओके, सिग्निफिकन्स काय, सो सेकंडरी oocytes complete the process of oogenesis and the transform into the mature ovum. सो एकदा काय बनतो, सेकंडरी oocytes बनतो. सेकंडरी oocytes बनला की त्याच्यापासून मॅच्युअर ओहम बनतो. देन डिप्लॉइड क्रोमोझोम नंबर इज रिस्टोर्ड. सगळ्यात महत्वाचं कॅरेक्टर, जसं पॅरेंट ऑर्गॅनिझम मध्ये दोन्ही पण ऑर्गॅनिझम, मेल बॉडी आणि फिमेल बॉडी दोघं पण डिप्लॉइड होते, पण त्यांचे गॅमेट मात्र अपलोड होते. पण नवीन बनलेला बेबी जो आहे, ओके, इन्फंट म्हणूया त्याला, सो तो सुद्धा काय असेल, डिप्लॉइडच असेल. ओके, म्हणजे काय केलं, डिप्लॉइड क्रोमोझोम नंबर रिस्टोर्ड इन द झायगोट बाय द प्रोसेस ऑफ सिंगॅमी. Then Ohm lack the centrioles necessary for further division are received from the sperm. सेंट्रिओल्स नसतात ओहम मध्ये, तर ते कोणाकडून रिसिव्ह केले जातात, तर ते स्पर्म कडून रिसिव्ह केले जातात ड्युरिंग फर्टिलायझेशन. सो फर्टिलायझेशन इन्व्हॉल्व फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट फ्रॉम द टू पॅरेंट्स. द रिझल्ट व्हॅरिएशन विच सिग्निफिकंट टू इव्होल्युशन. सो सगळ्यात महत्वाचं काय होतं, सो यांच्यामध्ये काय येतं, व्हॅरिएशन येतं. ओके, अँड व्हॅरिएशन लीड टू द इव्होल्युशन. सो व्हॅरिएशन मुळे काय होतं, इव्होल्युशन होतं. सो सेक्स ऑफ ऑफस्प्रिंग इज डिटरमाइंड. आणि फर्टिलायझेशन मुळे काय होतं, सेक्स डिटर्मिनेशन होतं. ओके, कारण फिमेल जी असते, फिमेल जी असते तर त्या फिमेल मध्ये असतं एक्स एक्स क्रोमोझोम आणि मेल मध्ये जे असतात तर ते असतात XY क्रोमोझोम. याचा अर्थ नेक्स्ट जनरेशन मध्ये
मेल तयार होणार आहे की फिमेल तयार होणार आहे हे 100% डिपेंड असतं या फादरवरती, बिकॉज फादरकडेच फक्त वाय क्रोमोझोम असतो, मदरकडे वाय क्रोमोझोम नसतो. त्याच्यामुळे सेक्स डिटर्मिनेशन करणं हे 100% हे डिपेंड आहे फादरवरती, नॉट मदर. मात्र आपल्याकडे आपल्या सोसायटीमध्ये मुलगी झाली म्हणून जनरली त्या मदरला ब्लेम केलं जातं, बट इट इज टोटली इलिगल. कारण तिच्याकडे काही नाहीच आहे, तिच्याकडे वाय क्रोमोझोमच नाही आहे. त्याच्यामुळे मुलगा होणं हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुणावरती डिपेंड आहे, तर फादरवरती डिपेंड आहे. क्लिअर आहे? ओके. सो एक ऑलवेज रिमेंबर मध्ये आपल्याला एक दिलाय बघा, ऑलवेज रिमेंबर एक सेक्शन दिलाय. सेकंडरी oocytes is ovulated after LH surge, that is the luteinizing hormone. LH चा लॉंग फॉर्म आहे luteinizing hormone. luteinizing hormone surge म्हणजे ड्रास्टिकली इन्क्रीज होणं at about middle menstrual cycle at the day of 14. सो 14th डे ला काय होतं, luteinizing हार्मोन सर्ज होतं, LH सर्ज होतं आणि त्याच्यामुळे ओव्हुलेशन होतं. देन एक अरेस्टेड ऍट मेटाफेज सेकंड, एक जे तर ते मेटाफेज सेकंड मध्ये अरेस्ट असतं. reaches the ampulla of uterine tube in 12 to 24 hour after ovulation. The cilia and the femri of the fallopian tube help direct the egg to ostium. बघा, एक कडे स्वतःची मुवमेंट नसते, मग एगला मुवमेंट करण्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल असतो, तर एगला मुवमेंट करण्यासाठी जी फॅलोपियन ट्यूब असते ना, सपोज ही फॅलोपियन ट्यूब आहे, तर या फॅलोपियन ट्यूबच्या इनर साइडला अशा सिलिया फॉर्म झालेल्या असतात आणि या सिलियामधून हा ओहम जो आहे तर तो असा पुढे फॉरवर्ड मुवमेंटने ट्रान्सफर केला जातो. ओके. सो फॅलोपियन ट्यूब काय करते आणि फिमरी, फॅलोपियन ट्यूब अँड फिमरी हे दोन्ही पण पार्ट या ओहमला फॉरवर्ड मुवमेंट करण्यासाठी हेल्प करतात. ओके. सो देन ड्युरिंग क्वाइटस or intercourse, semen is deposited into a vagina of the female. This process called as insemination. So जेव्हा फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक मध्ये इंटरकोर्स होत असताना सिमेन रिलीज केलं जातं, सो त्या प्रोसेसला म्हणलं जातं इन्सेमिनेशन. ओके. एक आर्टिफिशियल इन्सेमिनेशन टेक्निक पण आहे, जे पुढे मी तुम्हाला इन्हान्समेंट ऑफ फूड प्रोडक्शन चॅप्टर मध्ये मी शिकवाल. तर त्याच्यामध्ये काय केलं जातं, तर काही अॅनिमल मध्ये आर्टिफिशियली इन्सेमिनाइज केलं जातं सिमेन जे आहे तर ते वजायनामध्ये किंवा डायरेक्टली युटरस मध्ये रिलीज केले जातात. देन ह्युमन मेल ड्युरिंग इजॅक्युलेशन गिव्ह आउट अबाउट 2 to 4 ml semen विथ ऍव्हरेज 200 to 400 मिलियन स्पर्म. मी तुम्हाला अगोदर सांगितलं स्पर्म किती रिलीज केलं जातं, तर नियर अबाउट 2 to 4 ml स्पर्म रिलीज केला जातात इन द सिंगल इजॅक्युलेशन आणि त्यामध्ये नियर अबाउट 200 to 400 मिलियन स्पर्म असतात. बट आपल्याला माहिती आहे जेवढे 400 मिलियन स्पर्म जरी असेल, ओके, 400 मिलियन स्पर्म असेल तर जेव्हा वजायनामध्ये ते येतील, ओके, वजायनामध्ये ते येतील तर त्याची काय होते 50% ची काय होते डेथ होते. ओके. आणि 50%च सर्व्हाइव्ह करतात, म्हणजे नियर अबाउट किती जातात पुढे युटरसमध्ये, युटरसमध्ये जातात जवळपास 500 ml, सॉरी 200, किती जातात 200 मिलियन जातात. पण अँपुला पर्यंत मात्र जातात किती, अँपुला पर्यंत जातात फक्त 100. ओके. 100 मिलियन पण नाही, 100 फक्त. ओके. सो एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट जी आहे तर ती आपण स्टडी करणार आहे या क्लासमध्ये. सो एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट मध्ये काय सांगितलं आपल्याला, सो जनरली जेव्हा झायगोट फॉर्मेशन होतं, सो झायगोट कसा फॉर्मेशन होतं, आफ्टर द फर्टिलायझेशन मेल अँड फिमेल गॅमेट कम्स टुगेदर अँड फ्यूज टुगेदर. ओके. सो अँपुलामध्ये जनरली फॅलोपियन ट्यूब मध्ये जो अँप्युलर रिजन आहे तर त्यामध्ये मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट म्हणजे ओहम अँड स्पर्म जेव्हा फ्यूज होतं तर तेव्हा त्यानंतर झायगोट बनतो. आणि झायगोट बनल्यानंतर जनरली जेव्हा दोन्ही पण हॅप्लॉइड गॅमेट असतात आणि ते फ्यूज होतात, सो त्याला म्हटलं जातं सिंगॅमी. ओके. सो सिंगॅमी झाल्यानंतर जनरली झायगोट बनतो आणि जे डिवायडेशन होतं तर ते क्लिवेज टाईपनी होतं. ओके. जे डिव्हिजन जे होतं तर त्यांच्यामध्ये तर ते क्लिवेज होतं. सो क्लिवेज जी असते तर ती जनरली अर्ली मायटोटिक डिव्हिजन असते आणि यांच्या पासून क्लिवेज मध्ये काय असतं जनरली बघा, क्लिवेज हे एक स्पेशल टाईपचं सेल डिव्हिजन आहे ज्याच्यामध्ये ग्रोथ फेज जी असते तर ती सेंट असते. म्हणजे G1 फेज असेल किंवा G2 फेज असेल, ज्याला ग्रोथ फेज फर्स्ट, ग्रोथ फेज सेकंड किंवा गॅप फेज फर्स्ट, गॅप फेज सेकंड म्हणतो आपण.
तर ती अब्सेंट असते. इथे डायरेक्टली असते एस फेज, दॅट इज द सिंथेसिस फेज, ज्याच्यामध्ये रेप्लिकेशन होतं, आणि नंतर होते एम फेज, दॅट इज द मायटॉटिक फेज. आणि त्यानंतर एक झायगोट जो हॉलो मल्टीसेल्युलर ब्लास्टुलामध्ये कन्व्हर्जन होतं आणि ब्लास्टुला बनवला जातो. ओके, सो इट डज नॉट इन्व्हॉल्व द ग्रोथ ऑफ द डॉटर सेल. डॉटर सेलची कुठली ग्रोथ होत नाही, फक्त ज्या सेल आहेत तर तेवढंच सायटोप्लाझमिक कंटेंट वापरून क्लिवेज थ्रू सेल बनवल्या जातात, त्यांना म्हटलं जातं ब्लास्टोमियर. सो सिन्स देअर इज नो ग्रोथ फेज बिटवीन द क्लिवेज, मी तुम्हाला मगाशी सांगितलं की ग्रोथ फेज यामध्ये अब्सेंट असते. द साइज ऑफ ब्लास्टोमियर विल बी रिड्यूस इन एव्हरी सक्सेसिव्ह क्लिवेज. सो प्रत्येक वेळेस साईज जी आहे तर ती कमी होते. ठीक आहे, बिकॉज त्याच्यातलं सायटोप्लाझमिक कंटेंट आहे तर ते यूज केलं जातं. आणि मेटाबॉलिक रेट जो आहे तर तो इन्क्रीज होतो. सबसिक्वेंट क्लिवेज आर फास्टर दॅन द अर्लियर वन. म्हणजे प्रत्येक क्लिवेज हे अगोदरच्या क्लिवेज पेक्षा फास्ट असतं आणि त्याच्यामुळे रॅपिड रेप्लिकेशन पण होतं, डीएनएचं रेप्लिकेशन होतं, हाय कन्झम्पशन ऑफ ऑक्सिजन पण यावेळेस चालू असतो. सो क्लिवेज कसं होतं इन ह्युमन, क्लिवेज इज द होलोब्लास्टिक. ठीक आहे, सो क्लिवेज कसं ह्युमन मध्ये, याच्यावरती क्वेश्चन आलेला आहे बरं का तुम्हाला सीईटी मध्ये. सो दिस इज द पीवायक्यू. सो ह्युमन मध्ये कसं आहे क्लिवेज, होलोब्लास्टिक. होलोब्लास्टिक म्हणजे काय, तर पूर्णपणे झायगोट जो आहे, द होल झायगोट गेट डिवायडेड. पूर्ण झायगोटच, होलो, होलो म्हणजे पूर्ण होल. सो पूर्ण झायगोट मध्येच डिव्हिजन स्टार्ट असतं. द क्लिवेज प्लेन्स मे बी लॉन्जिट्युडनल. लॉन्जिट्युडनल जेव्हा डिव्हिजन होतं तर त्याला म्हटलं तर मेरी डायोनल, आणि जे इक्वेटोरियल होतं तर त्याला म्हटलं जातं हॉरिझॉन्टल. सो इक्वेटोरियल ऑर हॉरिझॉन्टल और लॉन्जिट्युडनल, दॅट मीन्स द मेरीडायोनल डिव्हिजन और क्लिवेज. It is radial and intermediate, that is the fate of each blastomer is not predetermined. सो इथे कुठल्याही सेलचं फेट मॅप फिक्स नसतं. फेट मॅप म्हणजे काय, तर पुढे ती सेल कुठल्या ऑर्गन मध्ये कन्वर्ट होणार आहे, कुठल्या ऑर्गन सिस्टीम मध्ये कन्वर्ट होणार आहे, कुठल्या टिश्यूचा पार्ट बनणार आहे, हे अगोदर फिक्स नसतं, की ते नंतर फिक्स होतं. सो फर्स्ट क्लिवेज इन द झायगोट इज मेरीडायनल. सगळ्यात पहिल्यांदा जे होतं तर ते मेरीडायनल होतं. मेरीडायनल म्हणजे लॉन्जिट्युडनल वेनी सेल डिव्हिजन होतं आफ्टर द फर्टिलायझेशन नियर अबाउट 30 आवर मध्ये. सो फर्स्ट सेल डिव्हिजन कधी होतं, आफ्टर 30 आवर ऑफ फर्टिलायझेशन. देन इट डिवाइड लॉन्जिट्युडनली इंटू टू ब्लास्टोमियर. सो दोन ब्लास्टोमियर बनवले जातात बघा, हा एक ब्लास्टोमियर बनलाय आणि दुसरा हा एक ब्लास्टोमियर बनला. सो याला म्हटलं तर टू सेल स्टेज. सो देन सेकंड क्लिवेज also longitudinal. It is right angle to the first one and occurs 30 hour. Okay, first 30 hour नि झालंय, then second 30 hour नि झालंय. So first cleavage, so 30 hour of first cleavage. त्याच्यामध्ये परत 4 सेल बनतील. सो 1 2 3 and 4. सो अशा 4 सेल बनतील, ज्याला म्हटलं तर 4 सेल स्टेज. देन द थर्ड क्लिवेज इज हॉरिझॉन्टल. आता मात्र काय झालं, हॉरिझॉन्टल क्लिवेज झालं आफ्टर थर्ड क्लिवेज. द एम्ब्रिओ इज 8 सेल स्टेज. सो थर्ड सेल डिव्हिजन झालं की 8 सेल एम्ब्रिओ बनतो. ऍज द क्लिवेज आर गोइंग ऑन, यंग एम्ब्रिओ इज ग्रॅज्युअली बिंग पुश टुवर्ड द युटरस. आणि हा युटरस जो आहे जेव्हा डिव्हिजन चालू असतं तर फॅलोपियन ट्यूब मध्ये अँपोला रिजन वरून तो युटरस कडे पुश केला जातो. बाय द एंड ऑफ फोर्थ डे आफ्टर फर्टिलायझेशन, embryo is solid ball like structure and up to the 16 to 32 cell stage are formed. Okay, so after 4 days, जेव्हा फर्टिलायझेशन झाल्यानंतर चौथ्या दिवसानंतर जवळपास जो काही एम्ब्रिओ आहे तर तो 16 ते 32 सेल स्टेज पर्यंत पोहोचलेला असतो. आणि एक मलबेरी जसं असतं, म्हणजे एक मलबेरी जसं असतं ग्रुपमध्ये असतं तर तसं त्याचं स्ट्रक्चर दिसतं आणि त्याला म्हटलं जातं मोरुला. ओके, सो अशा खूप साऱ्या सेल जॉईन झालेल्या दिसतील एकत्र, जस्ट लाईक ग्रेप्स क्लस्टर. ग्रेपचा क्लस्टर जसा असतो किंवा मलबेरी क्लस्टर जो असतो तर त्याप्रमाणे जनरली असं दिसतं. सो त्याला म्हटलं तर मोरुला स्टेज. सो 16 to 32 सेल स्टेज जी असते तर ती मोरुला स्टेज असते. ओके, सो मोरुला दोन टाईपचे असतात. एक स्मॉलर, क्लिअरर अँड टुवर्ड द आउटर साइड अँड इनर सेल मास ऑफ लार्जर. ओके, आउटर सेल कशा असतात, स्मॉलर असतात आणि इनर सेल कशा असतात,
स्मॉलर असतात. सॉरी, उलट सांगितलं मी. आउटर सेल जे असतात तर ते स्मॉलर असतात आणि इनर सेल जे असतात तर ते कसे असतात, लार्जर असतात. सेल आर कॉम्पॅक्टली अरेंज, खूप साऱ्या कॉम्पॅक्टली अरेंज असतात कारण स्पेस एवढा नाहीये आणि त्याच्यामुळे सगळ्या सेल एकमेकांसोबत कॉम्पॅक्टली अरेंज होतात. टिल द फॉर्मेशन ऑफ मोरुला, झोना पिलोसिडा इज रिटेन अराउंड द एम्ब्रियो. जोपर्यंत मोरुला स्टेज असते तोपर्यंत झोना पिलोसिडा हा त्या एम्ब्रिओ वरती तसाच असतो. देर इज नो चेंज इन द ओव्हरऑल साईज. सो झायगोट मध्ये जेवढी साईज होती तेवढीच साईज मोरुला पर्यंत असते, त्याच्यामध्ये नो चेंज. बिकॉज का, कारण बाहेरच्या साईडला एक टफ लेअर आहे नोन ॲज अ झोना पिलोसिडा, आणि झोना पिलोसिडा बनलेला असतो 3 लेअरनी. झोना पिलोसिडा 1, झोना पिलोसिडा 2 अँड झोना पिलोसिडा 3, अशा 3 लेअरनी बनलेला असतो. द मोरुला रिचेस द इस्तेमस, इस्तेमस पर्यंत मोरुला पोहोचला की गेन एंट्री इन टू द युटरस बाय द एंड ऑफ डे 4. सो 4th डे नंतर जो मोरुला आहे तर तो इस्तेमस मधून युटरस मध्ये जातो. ओके. सो नेक्स्ट इथे जस्ट आपल्याला स्टेजेस दिलेला आहे. तर मोरुला नंतर बनलं जातं अर्ली ब्लास्टोसिस्ट, पण हे युटरस मध्ये बनतं इस्तेमस जवळ. आणि त्याच्यामध्ये काय होतं तर मोरुला मधून ब्लास्टोसिस्ट बनण्याच्या वेळेस काय होतं तर काही सेल जे आहे तर त्याच्यामध्ये कॅव्हिटी फॉर्म होते, इंटरनल कॅव्हिटी बनते, त्याला म्हटलं जातं ब्लास्टोसिस्ट कॅव्हिटी. सो ब्लास्टोसिस्ट जो आहे तर त्याच्यामध्ये कॅव्हिटी बनते, ब्लास्टोसिस्ट कॅव्हिटी. काही सेल आउटर लेअर फॉर्म करतात, काही सेल मात्र आतमध्ये जायला लागतात, सो त्याला म्हटलं जातं इनर सेल मास. आणि त्यानंतर युट्राईन मिल्क आतमध्ये ऍब्सॉर्ब केलं जातं. युट्राईन मिल्क ऍब्सॉर्ब केलं की सेलची साईज वाढते, सगळ्या सेल फ्लॅट होतात आणि जे काही इंटरनल ब्लास्टोसिस्टची कॅव्हिटी असते तर ती लार्ज होते आणि त्याच्यानंतर सेल मुवमेंट जे आहे तर ते फास्ट होतं. सो पुढे रीड करूया आपण. त्यालाच म्हटलं जातं ब्लास्टुलेशन. सो ब्लास्टुलेशन दॅट्स द फॉर्मेशन ऑफ ब्लास्टुला. ओके. बट कसा असतो तो, तर तो हॉलो असतो आणि मल्टीसेल्युलर ब्लास्टोसिस्ट पासून बनलेला असतो. सो ब्लास्टुले फॉर्मेशनच्या प्रोसेसला म्हटलं जातं ब्लास्टुलेशन. द एम्ब्रियो दॅट इज द ब्लास्टोसिस्ट दॅट एंटर इन द युटरस रिमेन फ्लोटिंग इन द युटराईन कॅव्हिटी. सो युटराईन कॅव्हिटी मध्ये आला की नियर अबाउट 2 to 4 days आफ्टर एंट्री तर तो तिथे फ्लोट होत असतो. ओके. युटराईन कॅव्हिटीमध्ये. देन टिल द एंड ऑफ 7th डे आफ्टर फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन झाल्यानंतर 7th डेला काय होतं, द आउटर लेअर ऑफ सेल इन द मोरुला नाव फॉर्म द लेअर नोन ॲज अ ट्रोपोब्लास्ट. जो मोरुला आहे तर तो बाहेरच्या साईडला एक लेअर फॉर्म करतो नोन ॲज अ ट्रोपोब्लास्ट. त्या मोरुलाच्या सेल असतात त्या फक्त कॉम्पॅक्टली अरेंज होतात आणि एक लेअर बनवतात, त्यांना म्हटलं तर ट्रोपोब्लास्ट. आणि मध्ये एक कॅव्हिटी बनवली जाते, इट इज द ब्लास्टोसिस्ट कॅव्हिटी. सो सेल फ्रॉम द ट्रोपोब्लास्ट being टू absorb द ग्लायकोजन रिच युटराईन मिल्क. आणि या जे काही ट्रोपोब्लास्टच्या ज्या सेल आहेत तर ते आता युटरस मधून काय करतात तर ग्लायकोजन रिच असलेलं युटराईन मिल्क ऍब्सॉर्ब करतात. का, कारण यांच्याकडे फूड मटेरियल संपले, आता सगळ्यात जेवढं होतं तेवढंच आता सेल डिव्हिजन करण्यासाठी वापरलं, मग यांना फूड मटेरियल पाहिजे आणि म्हणून ग्लायकोजन रिच असलेलं जे युटराईन मिल्क आहे म्हणजे युटरस मध्ये असलेलं जे फ्लुइड आहे तर ते ऍब्सॉर्ब करतात. आता हे ऍब्सॉर्ब केल्यामुळे यांची साईज मात्र काय होते, डबल होते. म्हणजे ते अगोदर असतात 0.15 mm च्या आणि त्या होतात 0.30 mm च्या. विथ मोर फ्लुइड एंट्री इनसाइड द ब्लास्टोसिस्ट कॅव्हिटी आर फॉर्म. आणि जास्त एंट्री झाल्यामुळे ब्लास्टोसिस्ट कॅव्हिटी सुद्धा एक्सपांड होते. दिस आउटर सेल बिकम फ्लॅट आर कॉल्ड एज अ ब्लास्टोसिस्ट, सॉरी ट्रोपोब्लास्ट सेल. आणि ह्या ब्लास्टोसिस्टच्या ज्या सराउंडिंगच्या ज्या सेल असतात तर त्या फ्लॅट होतात, इन्क्रीज होतात, व्हॉल्यूम इन्क्रीज होतो आणि त्यांना म्हटलं जातं ट्रोपोब्लास्ट सेल. सो यांचं वर्क काय होतं आतापर्यंत तर यांनी काय केलं, फक्त सिन्स दे हेल्प ओनली इन ऍब्सॉर्बिंग न्यूट्रिशन फॉर डेव्हलपिंग एम्ब्रियो. आणि यांचं काम होतं की या फक्त आणि फक्त काय करत होता, न्यूट्रिशन ऍब्सॉर्ब करत होत्या एम्ब्रियो डेव्हलप करण्यासाठी. द इनर लेअर सेल, सॉरी इनर लार्जर सेल फ्रॉम इनर सेल मास. आणि ज्यामध्ये असलेल्या ज्या लार्जर सेल होत्या तर त्या काय करतात, इनर सेल मास डेव्हलप करतात किंवा त्यालाच म्हटलं जातं एम्ब्रियो ब्लास्ट. द एम्ब्रियो प्रॉपर डेव्हलप फ्रॉम द एम्ब्रियो ब्लास्ट. आणि जो एम्ब्रियो डेव्हलप होतो तर त्या या एम्ब्रियो ब्लास्ट सेल पासूनच डेव्हलप होतो. सो दिस रिमेन अटॅच टू द ट्रोपोब्लास्ट ऑन ओनली वन साइड. सो ट्रोपोब्लास्ट जो आहे तर तो एका कुठल्या तरी साईडने अटॅच होतो. सो द
trophoblast cell is contact with the embryonal knob is called as a cell of rubber. ठीक आहे. जो एम्ब्रियोनल नॉब बनतो तर त्याला म्हटलं तर सेल ऑफ रबर. सो दिस स्टेज द ब्लास्टोसिस्ट शो पोलॅरिटी आणि त्यानंतर मात्र ब्लास्टोसिस्टला काय होतं पोलॅरिटी फॉर्म होते. ओके म्हणजे एक जो असतो तर जिथे रोबर सेल असतात तर ते एक पोल आणि दुसरा जो जिथे कॅव्हिटी असते तो एक पोल. ओके सो दिस साइड inner cell mass called as the embryonal end and the side is opposite is the embryonal end. बघा दोन जिथे इनर सेल मास असतं तर त्याला म्हणलं तर एम्ब्रियोनल एंड हा एक पोल झाला आणि त्याच्या अपोजिटचा जो आहे तर तो आहे अब एम्ब्रियोनल एंड. बाय द एंड ऑफ 7th डे ऑफ ब्लास्टोसिस्ट इज फुल्ली फॉर्म. 7th डे ला काय होतं ब्लास्टोसिस्ट कम्प्लिटली फॉर्म होतो. ओके सो इट इज नाउ रेडी टू इम्प्लांटेशन आणि आता मात्र इम्प्लांटेशन साठी तो रेडी आहे जेव्हा कम्प्लीट फॉर्मेशन झालं म्हणजे आफ्टर फर्टिलायझेशन 7th डे ला काय झालं ब्लास्टोसिस्ट कम्प्लीट फॉर्म झाला आणि त्याच्यानंतर तो काय झाला रेडी झाला कशासाठी इम्प्लांटेशनसाठी अँड गॅस्ट्रुलेशन म्हणजे फॉर्मेशन ऑफ गॅस्ट्रुल. ओके गॅस्ट्रुलेशनसाठी क्लिअर रेडी झाला. सो द फंक्शन ऑफ झोना पेलोसिडा इज प्रिव्हेंट द इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रियो ऍट द अबडोमिनल साइट. सो झोना पेलोसिडा काय करतो अबडोमिनल साइटला प्रिव्हेंट करतो इम्प्लांटेशनसाठी. ओके सो इट डज नॉट एक्सपोज द स्टिकी अँड फॅगोसाइटिक ट्रोपोब्लास्ट सेल टिल इट रीच द इम्प्लांटेशन साइट. सो जोपर्यंत तो इम्प्लांटेशन साइटला जात नाही तोपर्यंत हे प्रोटेक्शन करतो विदिन द युटरस हेन्स झोना पेलोसिडा नाव रप्चर. आणि जेव्हा युटरस मध्ये त्याला इम्प्लांटेशन साठी चान्स मिळतो तेव्हा मात्र झोना पेलोसिडा लेअर काय होतो रप्चर होऊन जातो. ओके फाटून जातो. देन नेक्स्ट त्यानंतर काय होतं इम्प्लांटेशन होतं. इम्प्लांटेशन म्हणजे काय तर बघा द ब्लास्टोसिस्ट आफ्टर द फॉर्मेशन गेट इम्प्लांटेड ऑर एम्बेडेड इनटू द एंडोमेट्रियम ऑफ द युटरस. सो एंडोमेट्रियम ज्या लाइनिंग आहेत मी तुम्हाला फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम जेव्हा समजून सांगितले तेव्हा सांगितलं होतं युटरसच्या सगळ्या आतमधल्या ज्या सेल असतात लाइनिंग असतात तर त्यांना म्हटलं तर एंडोमेट्रियल त्याच्यामध्ये असतं त्याच्या बाहेर असतं मेसोमेट्रियल आणि त्याच्या सगळ्यात बाहेर असतं पेरिमेट्रियल. सो एंडोमेट्रियल लाइनिंग जे आहे तर त्यांच्यामध्ये जो काही ब्लास्टोसिस्ट तर तो एम्बेडेड होतो किंवा इम्प्लांट होतो. सो दिस प्रोसेस युजली बिगिंग ऑन द डे 7th आफ्टर फर्टिलायझेशन बाय द एंड ऑफ द 10th डे ऑफ फर्टिलायझेशन. सो 7 ते 10 दिवसानंतर म्हणजे 7 ते 10 दिवसाच्या मध्ये हे इम्प्लांटेशन होतं. द एम्ब्रिओ इज कम्प्लिटली बरीड इनसाइड द एंडोमेट्रियम आणि जो एम्ब्रिओ आहे तर तो पूर्णपणे या एंडोमेट्रियल लाईनच्या आतमध्ये टाकला जातो बरीड केला जातो. ओके बुजून टाकला जातो. द एम्ब्रिओ युजली इम्प्लांट इन द रिजन ऑफ द फंडस ऑफ द युटरस. जो फंडसचा रिजन आहे म्हणजे हा वरती असलेला जो रिजन आहे असं हा युटरस असतो तर या साईडला इथे बरीड केला जातो जनरली हा ब्लास्टोसिस्ट. इन दिस प्रोसेस एम्ब्रिओ अटॅच इटसेल्फ बाय द एम्ब्रॉनिक पोल आणि एम्ब्रिओ जो आहे तर तो एम्ब्रॉनिक पोलला अटॅच झालेला असतो. क्लोज द एंडोमेट्रियम क्लोज होतं. द ट्रोपोब्लास्ट सेल ओके ट्रोपोब्लास्ट सेल ऑफ द animal pole have the power to stick the uterine wall. आणि अॅनिमल पोलला तो काय होतो तर तिथे अॅनिमल सेलमध्ये असलेल्या ज्या ट्रोपोब्लास्टिक सेल आहेत तर त्यांच्यामध्ये एक पॉवर असतो तर तो युट्राइन वॉलला काय होतो स्टिक होतो चिकट. सो रॅपिड डिव्हिजन ऑफ द ट्रोपोब्लास्ट सेल लेइंग अगेन्स्ट द एम्ब्रियोनल नॉब टेक प्लेस. आणि ट्रोपोब्लास्ट सेलमध्ये काय होतं रॅपिड सेल डिव्हिजन होतं आणि एम्ब्रियोनल नॉब जो आहे तर त्याच्या अगेन्स्ट ते जॉईन व्हायला लागतात. सो इट रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ टू डिस्टिंक्ट लेयर. दोन लेयर बनतात दॅट इज द सिंगसाइटोट्रोपोब्लास्ट और साइटोट्रोपोब्लास्ट असे दोन लेयर बनलेत. आउटर लेयर कुठला असतो सॉरी दोन लेयर आहेत एक आउटर लेयर आहे आउटर लेयरला म्हटलं तर सिनसाइटोट्रोपोब्लास्ट आणि जो इनर लेयर आहे तर त्याला म्हटलं तर साइटोट्रोपोब्लास्ट. आता जो आउटर लेयर आहे दॅट इज द सिनसाइटोट्रोपोब्लास्ट इज syncytium that is the layer of protoplasm with many nuclei. आता सायटोट्रोपोब्लास्ट का म्हटलं होतं कारण त्याच्यामध्ये प्रोटोप्लाझम असा की ज्याच्यामध्ये खूप सारे न्यूक्लियस आहे. सो इट गिव्ह आउट प्रोसेस विच एक्स्ट्रीमली इन्व्हेड बाय द एंडोमेट्रियम.
The lytic enzyme secreted by the trophoblast rupture and endometrial cell thereby making a burrow into which the embryo begin get implanted. So जेव्हा एम्ब्रियो इम्प्लांट होईल तर हे काय करतात, लायटिक सेल एन्झाईम सिक्रेट करतात आणि त्याच्यामुळे काय होतं तर एंडोमेट्रियलचे जे सेल असतात तर त्यांच्यामध्ये असे काही काही काय म्हणू आपण होल तयार होतात. ओके. सो इन टू विच द एम्ब्रियो बिगिंग टू गेट इम्प्लांटेड आणि त्याच्यामध्ये काय होतं मग एम्ब्रियो काय होतो इम्प्लांट होतो. बाय द एंड ऑफ 10th डे द होल एम्ब्रियो इज डीपली एम्बेडेड इन टू द एंडोमेट्रियम. ओके. सो जवळपास 10 दिवसानंतर म्हणजे आफ्टर द फर्टिलायझेशन ऑफ द 10th डे सो तेव्हा काय झालेलं असतं तर कम्प्लीट जो एम्ब्रिओ आहे तर तो एंडोमेट्रियल लाइनिंग मध्ये एम्बेडेड झालेला असतो आणि त्याच प्रोसेसला म्हटलं तर कम्प्लिशन ऑफ इम्प्लांटेशन. The inner layer of the cell is called as a cytotrophoblast cell with defined membrane. Since cell retain their cell boundaries आणि त्याच्यानंतर मात्र सेल बाउंड्रीज ठरवल्या जातात. ओके. सो त्याच्यानंतर फॉर्मेशन होतं गॅस्ट्रुलाचं. सो फॉर्मेशन ऑफ द गॅस्ट्रुला नोन ॲज अ गॅस्ट्रुलेशन. ओके. सो नेक्स्ट ब्लास्टुलेशनची नंतरची जी स्टेज आहे तर ती आहे गॅस्ट्रुलेशन. सो गॅस्ट्रुलेशन दॅट मीन्स द फॉर्मेशन ऑफ गॅस्ट्रुला from the blastocyst. In the gastrula stage, there is slowing the rate of cleavage or division, but there are two important events take place. So काय होतं इथे सेल डिव्हिजनचा रेट कमी झालेला असतो, मात्र दोन इम्पॉर्टंट इव्हेंट होतात. एक म्हणजे डिफरन्सिएशन ऑफ ब्लास्टोमियर. ओके. सो काय होतं तर 3 जर्मिनल लेयर बनवले जातात, एक्टोडर्म, मेसोडर्म, एंडोडर्म असे 3 लेयर बनवले जातात. त्याला म्हटलं जातं डिफरन्सिएशन ऑफ ब्लास्टोमियर. 3 लेयर बनवले कुठले, एक्टोडम म्हणजे बाहेरचा लेअर, मेसोडम म्हणजे मधला लेअर आणि एंडोडम म्हणजे आतमध्ये असलेला लेअर. देन मार्फोजेनेटिक मुवमेंट होतो. मार्फोजेनेटिक मुवमेंट म्हणजे काय तर काही सेल ज्या आहेत तर त्या डिफरंट टाईपच्या सेल ज्या आहेत तर त्या मुवमेंट करायला लागतात आणि आपल्या एक डेफिनेट प्लेसवरती एम्ब्रिओच्या जवळ तिथे जातात. ओके. सो त्याला म्हटलं जातं मार्फोजेनेटिक मुवमेंट. सो जनरली जेव्हा गॅस्ट्रुला बनतो तर त्याचा हा व्हीएस दिलेला आहे. काय दिलाय बघा इथे सगळ्यात जो लेअर आहे तर याला म्हटलं तर कॉरियॉन. हा कॉरियॉन असतो, त्याच्यामध्ये सिलम असतं, त्याच्या आतमध्ये जनरली ह्या 3 वॉल आहेत बघा. सो आतमधली जी आहे तर ते एंडोमेट्रियम, ही मध्ये आहे ते मेसोमेट्रियम आणि वरची आहे तर ते एंडोमेट्रियम. इथे एक अमनिओटिक कॅव्हिटी आहे ज्याच्यामध्ये अमनिऑन स्टोअर असतं आणि इथे मध्ये काय तर यॉक्सॅक आहे ज्याच्यामध्ये न्यूट्रियन स्टोअर असतं. ओके. सो अमनिओटिक कॅव्हिटीमध्ये जे अमनिऑन असतं तर जनरली ते इक्विव्हॅलंट असतं ओशनिक वॉटरच्या. ओके. आणि हे काय करतं तर नरिशमेंट देतं ॲज वेल ॲज हायड्रेटेड ठेवतं एम्ब्रिओला. ओके. सो गॅस्ट्रुलेशन बिगिंग इन द एम्ब्रिओब्लास्ट सेल ऑन अबाउट 8 days आफ्टर फर्टिलायझेशन. सो गॅस्ट्रुलेशन कधी स्टार्ट होतं तर आफ्टर 8 days, 7 डेजला काय होतं कम्प्लिशन होतं नियर अबाउट 7 to 10 days ला काय होतं कम्प्लिशन होतं ब्लास्टुलाचं. पण 8 सेल पासून जनरली गॅस्ट्रुलेशन स्टार्ट झालेलं असतं. सो सेल on the free end of inner cell mass called as a hypoblast, that is the primitive endoderm, become flattened, so start dividing, grows downward to the blastocele. So blastocele cavity बनवली जाते blastocyst पासून. Then this layer called as the endoderm, that is the firstly differentiated. So सगळ्यात पहिल्यांदा कुठला लेअर बनेल, एंडोडर्म बनेल. ओके. सो इट ग्रोज विद इन द ब्लास्टोसिल अँड फॉर्म द सॅक कॉल्ड ॲज अ यॉक सॅक. सो एंडोडर्म पण ग्रो होईल आणि तो काय बनवेल, यॉक सॅक बनवेल ज्याच्यामध्ये न्यूट्रिशन असेल. सो रिमेनिंग सेल ऑफ द इनर सेल मास इन कॉन्टॅक्ट विथ सेल ऑफ रबर. ओके. ज्या रबर सेलच्या कॉन्टॅक्टमध्ये असलेल्या ज्या सेल आहेत तर त्या बनतात इपी ब्लास्ट, दॅट इज द प्रायमरी एक्टोडम. ओके. ज्या रबर सेल असतात तर त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये जे सेलचं मास आहे तर त्याच्यापासून काय म्हणतात इपी ब्लास्ट बनवलं जातं. सो त्यालाच म्हणलं जातं प्रायमरी एक्टोडम. सो आता एंडोडम बनला, एक्टोडम बनला आणि मध्ये जो असतं सो बोथ लेअर फॉर्म अ फ्लॅट बाय लॅमिनार एम्ब्रिओनल डिस्क. सो दोन्ही पण काय करतात तर दोन्ही लॅमिनारचे एक एम्ब्रिओनल डिस्क फॉर्म करतात. सो आफ्टर फॉर्मेशन ऑफ एक्टोडम अँड सेकंड लेअर टू बी डिफरन्शिएटेड इन टू एक्टोडम. अगोदर एंडोडम बनेल, नंतर बनेल एक्टोडम. So cells of epiblast divided and redivide
the move in such a way that they enclose the amniotic cavity. So काय बनवलं जातं? So amniotic cavity बनवली जाते. The next, the floor of this cavity has been embryonal disc and pyramidal cell of the disc toward the amniotic cavity from the embryonal ectoderm. So काय होतं? पिरॅमिडल सेल्स ज्या आहेत तर त्या एकत्र येतात आणि त्या ectodermचे कॅव्हिटी amniotic cavity बनवतात एम्ब्रियोनल ectoderm मध्ये. The roof of amniotic cavity is lined by amniogenic cell. सो त्याचं रूफ जे आहे तर ते बनवलं जातं amniotic कॅव्हिटीचं रूफ जे बनवलं जातं तर ते amniogenic सेल पासून बनवलं जातं. Later this cell divide and redivide and form out the amnion. सो नंतर काय बनवलं जातं तर त्या amniogenic सेल पासूनच amnion बनवलं जातं. सो amnion काय? सो amnion is the extra embryonic membrane that surround the protect the embryo. सो एम्ब्रियोच्या सराउंडिंग एम्ब्रियोला प्रोटेक्ट करण्यासाठी हे एम्ब्रियोनिक मेम्ब्रेन जे असतात तर ते तिथे असतात. ओके, सो पुढे आता काय होतं? ऍज अ रिझल्ट ऑफ ऑल दी चेंजेस, हे सगळे जे चेंजेस झाले तर त्याच्यामुळे काय झालं? एक बायलॅमिनार एम्ब्रियोनिक डिस्क फॉर्म झाली आणि त्यांचं पोझिशन फिक्स झालं. कुणाचं पोझिशन फिक्स झालं? यॉर्क आणि दुसरं म्हणजे amniotic कॅव्हिटीज. म्हणजे amnion आणि यॉर्क या दोघांचं पण काय झालं? त्यांचं पोझिशन फिक्स झालं, प्लेस फिक्स झालं. आणि हे जनरली कधी होतं? तर आफ्टर 15th डेज फर्टिलायझेशन. म्हणजे फर्टिलायझेशन झाल्यानंतर नियर अबाउट 15 डेज पर्यंत हे सगळं चालू असतं. इन विच द बायलॅमिनार एम्ब्रियोनिक डिस्क, बायलॅमिनार म्हणजे काय? तर दोन लॅमिनार असले, दोन वेगवेगळ्या कॅव्हिटी असलेल्या थोडक्यात. इट्स फॉर्म इंटू ट्रायलॅमिनार एम्ब्रियोनिक डिस्क. आता दोन लॅमिनार होते, बायलॅमिनार होते, तर त्याच्यापासून काय तयार झालं? ट्रायलॅमिनार म्हणजे. सो आतापर्यंत दोनच लेअर होते, एक होता एंडोडम आणि दुसरा होता एक्टोडम. आता मात्र 3 लेअर मध्ये तयार होणार आहे. सो दिस फॉर्मेशन ऑकर्स बाय द डिव्हिजन अँड रिअरेंजमेंट अँड मायग्रेशन ऑफ द सेल. सो ज्या इपीब्लास्टच्या ज्या सेल आहेत तर त्यांच्यामध्ये डिव्हिजन होतं, डिव्हिजन होतं, रिअरेंजमेंट होतं, मायग्रेशन होतं. आणि त्याच्यामुळे काय होतं तर इपीब्लास्ट सेल ज्या आहेत तर त्यांच्यापासून जनरली बायलॅमिनार एम्ब्रियोनिक डिस्क पासून ट्रायलॅमिनार एम्ब्रियोनिक डिस्क बनते. आता ट्रायलॅमिनार म्हणजे कुठली बनणार आहे आणखी? तर जो काही इनर लेअर असतो, ठीक आहे, एंडोडम, एक्टोडम आणि मेसोडम. सो जो मेसोडम आहे तर तो बनवला जातो. Beginning with the formation of primitive streak and shallow groove is on the surface is called as a primitive groove. सो तिथे एक ग्रुप बनवला जातो ज्याला प्रिमिटिव्ह ग्रुप म्हटलं जातं. सो दिस स्ट्रेक प्रोसेस फ्रॉम पोस्टेरियर टू अँटेरियर एंड ऑफ द एम्ब्रियो. सो जनरली हे फॉर्मेशन जे होतं तर ते पोस्टेरियर कडून अँटेरियर एंड कडे होतं. फ्रॉम द साइट ऑफ प्रिमिटिव्ह स्ट्रिक द थर्ड लेअर ऑफ सेल नोन ॲज अ मेसोडम एक्सटेंड बिटवीन द एक्टोडम अँड एंडोडम. सो एक्टोडम आणि एंडोडमच्या मध्ये एक तिसरा लेअर बनवला जातो, दॅट इज द मेसोडम. सो तुम्हाला कधी कधी क्वेश्चन विचारतो तर यांचं फॉर्मेशनचा एक सिक्वेन्स कसा आहे? तर कसा सिक्वेन्स आहे? सगळ्यात अगोदर बनतो एंडोडम, नंतर बनतो एक्टोडम आणि नंतर बनतो लास्टला मेसोडम. क्लिअर आहे? ओके, सिक्वेन्स लक्षात ठेवा. सगळ्यात अगोदर एंडोडम, नंतर बनवला जातो एक्टोडम आणि नंतर बनवला जातो मेसोडर. ओके, 1 2 3. The embryonal disc now has differentiated into 3 लेयर. आता 3 लेयर बनले. कुठले कुठले? एक्टोडम, मेसोडम आणि एंडोडम. सो द फर्दर प्रोसेस आफ्टर ग्रॅस्ट्युलेशन इज कॉल्ड एज ऑर्गॅनोजेनेसिस. आता इथपर्यंत वेगवेगळ्या प्रोसेस होत्या. आता मात्र इथून स्टार्ट झालं ऑर्गॅनोजेनेसिस, दॅट मीन्स द फॉर्मेशन ऑफ ऑर्गन. सो इथून पुढे काय झालं? ऑर्गॅनोजेनेसिस झालं. मग कुठल्या लेअर पासून कुठले ऑर्गन बनतात? सो हे अगोदरच ठरलं जातं. सो त्याला म्हटलं तर फेट ऑफ जर्मिनल लेअर. फेट म्हणजे फ्युचरमध्ये ते कशामध्ये कन्वर्ट होणार आहे तर ते. ओके, सो फेट ऑफ जर्मिनल लेअर, तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन असतो की कुठल्या लेअर पासून कुठले ऑर्गन बनतात. बघा, एक्टोडम पासून काय बनतं? तर सगळ्यात महत्वाचं एक्टोडम जे आहे तर त्याच्यापासून स्किन बनते, हेअर बनतात, नेल्स बनतात, स्वेट ग्लँड येते, सलायव्हरी ग्लँड बनते, मॅमरी ग्लँड बनते, लॅक्रिमल ग्लँड बनतात,
सबॅसियस ग्लँड बनतात. डोळ्याचा जो कॉर्निया आहे तर तो बनवला जातो. डोळ्याची लेन्स बनवली जाते. डोळ्याचा रेटिना बनवला जातो. कॉन्जेक्ट कॉन्जेक्टिव्हा बनवला जातो. नेसल एपिथेलियम बनवला जातो नाकाचा. इनॅमल ऑफ टीथ दाताचा जो व्हाईट लेअर आहे वरताचा तो बनवला जातो इनॅमल. देन इंटरनल अँड एक्सटर्नल इयर इयर बनवले जातात. देन फोरगट बनवला जातो. हाइंडगट बनवला जातो. ॲड्रिनल मेडुला बनवला जातो. त्याच्यानंतर अँटेरियर अँड पोस्टिरियर पिट्युटरी ग्लँड बनवली जाते. ब्रेन मध्ये असते ती. पिनल ग्लँड बनवली जाते आणि एंटायर नर्वस सिस्टीम सुद्धा एक्टोडम पासूनच तयार होते. ओके. सो हे सगळे ऑर्गन बनवले जातात एक्टोडम पासून. हे तुम्हाला पाठ करावं लागेल. कुठल्या लेअर पासून कुठला ऑर्गन बनतो तो. कारण याच्यावरती क्वेश्चन आहे. ओके. प्रत्येक सीईटीला एक तरी क्वेश्चन याच्यावरती असतो. स्टेट बोर्डला सुद्धा क्वेश्चन असतात. मेसोडम पासून काय बनलंय? तर ऑल टाइप ऑफ मसल्स. फक्त एक आयरिस मसल जे आहे आणि सिलेरी मसल जे आहे तर हे मात्र वेगळे आहेत. हे एक्टोडम पासून बनलेले आहेत. आयरिस मसल म्हणजे डोळे आपण इकडे तिकडे फिरवतो ना, तर ते जे मसल आहेत तर ते मात्र फक्त एक्टोडम पासून बनलेले. बाकीचे सगळे मसल जे आहेत तर ते मेसोडम पासून बनलेले आहेत. देन कनेक्टिव्ह टिश्यू, डर्मिस ऑफ स्किनच्या आतमधले लेअर. देन ॲड्रेनल कॉर्टेक्स, हार्ट, ब्लड, ब्लड वेसल्स, लिम्फॅटिक वेसल्स, मिडल इयर, डेफिनाइट ऑफ टीथ, सॉरी डेंटाइन ऑफ टीथ, दाताच्या आतमधला पार्ट. देन युरिनरी अँड रिप्रोडक्टिव्ह डक्ट, गोनॅड, किडनी, स्क्लेरिया अँड कोरॉइड ऑफ एक सॉरी आय, कोरॉइड ऑफ आय. सो हे सगळे जे आहे तर हे मेसोडम पासून फॉर्म झालेले. ओके. आणि लास्टला एंडोडम. एंडोडम पासून काय झालेलं बघा. सो इपिथेलियम ऑफ मिडगट, ग्लँड्स ऑफ स्टमक, इंटेस्टाइन, स्टंग, टंग, टॉन्सिल, लंग्स, ट्रॅकिया, ब्रॉन्की, लॅरिंग्स, युरिनरी ब्लॅडर, वजायना, लिव्हर, पॅन्क्रिया, थायरॉइड ग्लँड, पॅराथायरॉइड ग्लँड, थायमस ग्लँड, स्टॅचियन ट्यूब, इपिथेलियम ऑफ युरेथ्रा, लाइनिंग ऑफ मिडल इयर. विद्यार्थी मित्रांनो, हे सगळं आपण डिस्कस करत असताना एक आपल्याला जाणवलं असेल की बॉडीच्या बाहेरच्या साईडला जेवढं सगळं आहे तर ते एक्टोडम पासून बनलेलं आहे. बॉडीच्या एक्झॅक्ट आतमध्ये पूर्ण जे आहे म्हणजे डायजेस्टिव्ह जी सिस्टीम आहे आपली तर त्या सिस्टीमला जेवढे कनेक्टेड आहेत तर ते सगळे एंडोडम पासून बनलेले आहेत. आणि दोन्हीच्या मध्ये जे आहे तर ते मेसोडम पासून बनलेलं आहे. येस, राईट. विद्यार्थी मित्रांनो, हे असंच बनलेलं आहे आणि म्हणून तर याला म्हटलं आता ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लेन. म्हणजे याचा अर्थ काय, तर सगळ्या आतमध्ये आपली एक ट्यूब आहे जी माउथ टू अनस कनेक्टेड आहे. सो त्याला म्हटलं तर ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लेन. 11th आपण शिकलो होतो किंगडम ॲनिमलियामध्ये, आठवतंय? सो जे ऑर्गॅनिझम ट्रिप्लोब्लास्टिक असतात त्या ऑर्गॅनिझम मध्ये ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लेन असतं, असं शिकलो होतं की नाही? आणि तेच आपल्याला इथे इम्पॉर्टंट वाटतं. समजलंय? ओके. समजतंय विद्यार्थी मित्रांनो? ओके. नेक्स्ट, डू यू नो सेक्शन मध्ये आपल्याला दिलंय स्टेम सेल. आता स्टेम सेल कुठे असतात पहिली गोष्ट तर हे. सो स्टेम सेल कुठे असतात तर आपल्या जे काय बोन मॅरो असतात. बोन मॅरो म्हणजे बोनच्या आतमध्ये जी कॅव्हिटी असते त्याच्यामध्ये ज्या सेल असतात तर त्याला म्हटलं तर बोन मॅरो. आणि त्या बोन मॅरो मध्ये असतात स्टेम सेल. सो दीज आर अनडिफरन्शिएटेड सोमॅटिक सेल. सो अनडिफरन्शिएटेड म्हणजे यानंतर पुन्हा कुठल्याही बॉडीच्या सेल बनवू शकतात. आपण मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम, जनरली मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये असतात. So they are capable to giving rise to many more of the cell. This type of some types of cell they can also differentiate into outer type of this other type of cell. So त्या कुठल्याही टाईपच्या सेलमध्ये कन्वर्ट होऊ शकतात बिकॉज दे हॅव द मल्टीपोटन्सी, नॉट अ टोटीपोटन्सी बट मल्टीपोटन्सी इज अकर इन द स्टेम सेल. ओके. सो बोन मॅरो, बोन मॅरो सेल असेल किंवा बोन स्टेम सेल असतील, कॉर्ड सेल असतील किंवा अंबेलिकल कॉर्ड जे असतील तर या सगळ्यामध्ये स्टेम सेल असतात. बोन मॅरो मध्ये असतात, ब्लडच्या स्टेम सेल पण असतात, ब्लड मध्ये असतात. त्या जनरली कॉर्ड मध्ये जसं की अंबेलिकल कॉर्ड मध्ये सुद्धा स्टेम सेल असतात. इवन बाळामध्ये ज्या स्टेम सेल असतात म्हणजे अंबेलिकल कॉर्ड मध्ये, तर एखादी प्रेग्नंट वुमन असेल आणि त्या प्रेग्नंट वुमन मध्ये काही सपोज काही सेल डेथ झाली, काही सेलची डेथ झाली, तर त्या ठिकाणी जो काही फीटस असेल तर त्याच्या अंबेलिकल कॉर्ड मध्ये असलेल्या ज्या स्टेम सेल असतात तर त्या मदरच्या बॉडीमध्ये येतात
आणि ते जी काही जखम झालेली असेल, ज्या सेल डेथ झालेल्या असतात, तर त्या फुलफिल करतात. ओके. सो दे कॅन बी यूज टू ट्रीटमेंट ऑफ पार्किन्सन डिसीज, अल्झायमर डिसीज, डायबिटीज, लुकेमिया, आर्थरिटीज या सगळ्या डिसीज मध्ये, ॲबनॉर्मॅलिटी मध्ये जनरली स्टेम सेल थेरपी दिली जाते. ओके. आणि या वेगवेगळ्या सेल त्या यूज केल्या जातात. ओके. सो हे पण आपल्याला माहिती पाहिजे. सो प्रेग्नन्सी बद्दल आपण डिटेल इन्फॉर्मेशन इथे बघणार आहोत. याच्यावरचे जे सगळे क्वेश्चन जे आहेत तर ते इथे आपल्याला सॉल्व्ह होतील. सो डिटेलमध्ये डिस्कस करण्यासाठी माझ्यासोबत पुढे बघा. ओके. सो जनरली प्रेग्नन्सीलाच म्हटलं जातं जस्टेशन पिरियड. ओके. सो प्रेग्नन्सी इट इज ऑल्सो नोन ॲज जस्टेशन पिरियड. आणि जस्टेशन पिरियड जेव्हा आपण डिस्कस करत असतो बघा, काय असते ही. सो आफ्टर द फर्टिलायझेशन, ओके, इम्प्लांटेशन झाल्यानंतर जो पिरियड असतो तर त्याला प्रेग्नन्सी पिरियड म्हटलं जातं. सो द कंडिशन ऑफ कॅरिंग वन ऑर मोर एम्ब्रिओ इन द युटेरस, युटेरस मध्ये जे काही एक किंवा एकपेक्षा जास्त एम्ब्रिओ जे युटेरस मध्ये असतात, सो त्याला म्हटलं जातं इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ जस्टेशन. त्याला म्हटलं जातं जस्टेशन. आणि हा जस्टेशन पिरियड जो असतो तर त्यालाच म्हटलं जातं पिरियड ऑफ प्रेग्नन्सी. आता हा पिरियड जो आहे तर तो असतो इन बिटवीन फर्टिलायझेशन ऑफ द एग अँड अप टू द पार्च्युरेशन. पार्च्युरेशन म्हणजे त्याला आपण आपल्या लँग्वेजमध्ये डिलिव्हरी म्हणतो. ओके. सो पार्च्युरेशन पासून म्हणजे पार्च्युरेशन पर्यंत आणि फर्टिलायझेशन पासून हा मध्ये असलेला जो पिरियड आहे तर त्याला म्हटलं जातं जस्टेशन पिरियड किंवा पिरियड ऑफ प्रेग्नन्सी. आणि हा पिरियड ऑफ प्रेग्नन्सी जो असतो तर त्या ऍव्हरेज असतं 266 डेज. आणि त्याच्या अगोदर फर्टिलायझेशन झालेलं असतं. म्हणजे फर्टिलायझेशन 14व्या दिवशी होतं जनरली. सो त्याच्या अगोदर 14 डेज, म्हणजे असे टोटल जस्टेशन पिरियड जो आहे किंवा त्यालाच आपण म्हणतो पिरियड ऑफ प्रेग्नन्सी. पिरियड ऑफ प्रेग्नन्सी पिरियड ऑफ प्रेग्नन्सी जो असतो तर तो असतो 280 डेज. ओके. पिरियड ऑफ प्रेग्नन्सी किती आहे? 280 डेज आहे. ओके. सो जनरली हे काउंट केलं जातं लास्ट मिन्स्ट्रुअल सायकल पासून. ठीक आहे. कुठून काउंट केलं जातं? लास्ट मिन्स्ट्रुअल सायकल पासून. ओके. जो की प्रेग्नन्सीच्या अगोदरचे असेल. सो लास्ट मिन्स्ट्रुअल सायकल. सो दिस प्रेग्नन्सी पिरियड इज पिरियड ऑफ अप्रॉक्सिमेटली 9 मंथ. ठीक आहे. सो हा डिवाइड होतो जनरली 9 मंथ मध्ये. ओके. 9 मंथ. आणि हे 9 मंथ जे आहे तर ते आपण परत 3 पार्ट मध्ये डिवाइड करतो. ओके. सो 3 मंथ, 3 मंथ अँड 3 मंथ. सो 3 मंथला म्हणलं तर ट्रायमिस्टर. ओके. ट्रायमिस्टर. सो दिस इज द फर्स्ट ट्रायमिस्टर, दिस इज सेकंड ट्रायमिस्टर अँड दिस वन इज द थर्ड ट्रायमिस्टर. अशा 3 पार्ट मध्ये आपण त्याला डिवाइड केलेलं आहे 9 मंथला. सो डिटेलमध्ये डिस्कस करूया. सो फर्स्ट ट्रायमिस्टर स्टार्ट फ्रॉम दी फर्टिलायझेशन टू दी 12 वीक. ओके. 12व्या आठवड्यापर्यंत फर्टिलायझेशन झाल्यानंतर ते 12व्या आठवड्यापर्यंत जो पिरियड असतो तर त्याला म्हटलं जातं फर्स्ट ट्रायमिस्टर. ओके. सो इट इज अ टाइम ऑफ मोस्ट रॅडियल चेंजेस इन द मदर अँड एम्ब्रिओ. दोन्हीमध्ये पण चेंजेस होतात, मदर मध्ये पण चेंजेस होतात आणि एम्ब्रिओ मध्ये पण चेंजेस होतो. जनरली या पिरियड ऑफ प्रेग्नन्सी मध्ये किंवा प्रेग्नन्सी मध्ये आपल्याला दोन गोष्टी डिस्कस करायच्या. एक मध्ये चेंजेस इन द फिटस अँड चेंजेस ऑफ द मदर. सो दोन्हीमध्ये चेंजेस जो आहे तर तो आपल्याला डिस्कस करायचा आहे. तुम्हाला क्वेश्चन जरी आला इथे स्टेट बोर्डला तरी सुद्धा तुम्हाला या दोन गोष्टींवरतीच विचारणार. ओके. सो एम्ब्रिओ रिसीव न्यूट्रिएंट इन द फर्स्ट 2 to 3 वीक डायरेक्टली फ्रॉम द एंडोमेट्रियम. ओके. पहिले 2 ते 4 आठवड्यापर्यंत जो काही न्यूट्रिएंट आहे तर ते अब्सॉर्ब केलं जातं बाय डायरेक्टली बाय द एंडोमेट्रियम. एंडोमेट्रियम लाइनिंग कडून फूड मटेरियल अब्सॉर्ब केलं जातं. इट इज द मेन पिरियड ऑफ ऑर्गेनोजेनेसिस. आणि हा एक महत्वाचा पिरियड आहे ऑर्गेनोजेनेसिस. ऑर्गेनोजेनेसिस म्हणजे काय? तर लास्ट लेक्चरला आपण बघितलं फॉर्मेशन ऑफ ऑर्गन नोन ॲज अ ऑर्गेनोजेनेसिस अँड डेव्हलपमेंट ऑफ द बॉडी ऑर्गन. ओके. बाय द एंड ऑफ 8 वीक, 8व्या आठवड्याच्या शेवटी, द मेजर स्ट्रक्चर फाउंड इन द अडल्ट आर फॉर्म इन द एम्ब्रिओ इन अ रुडिमेंटरी फॉर्म.
सो जे अडल्टचं स्ट्रक्चर आहे ते छोट्या फॉर्म मध्ये तयार झालेलं असतं नियर अबाउट 8 वीक नंतर, 8 आठवड्यानंतर. द एम्ब्रिओ इज नाव कॉल्ड एज अ फिटस. आणि त्यानंतर जेव्हा कम्प्लीट स्ट्रक्चर फॉर्म होतं, सो त्याला म्हटलं जातं फिटस. सो कम्प्लीट स्ट्रक्चर काय काय म्हटलं जातं? फिटस म्हटलं जातं. सो इट इज अबाउट 3 सेंटीमीटर लॉंग. त्याची जी लेंथ आहे तर ती असते 3 सेंटीमीटर. आर्म, हँड्स, फिंगर्स, फीट, टोज हे सगळे ऑर्गन फॉर्म झालेले असतात. कुठले कुठले फॉर्म होतात बघा? आर्म्स म्हणजे 4 आर्म्स, हाइंड आर्म्स, देन हँड हात, देन फिंगर हाताचे बोट, फीट पाय, टोज हे सगळं फॉर्म झालेलं असतं. सो फिटस कॅन ओपन अँड क्लोज माउथ अँड फिस्ट. मुठी जे आहे तर त्या ओपन क्लोज करू शकतात, माउथ पण ओपन क्लोज करू शकतो. सेंट्रल नर्वस सिस्टीम इज फुल्ली डेव्हलप. सेंट्रल नर्वस सिस्टीम कम्प्लिटली डेव्हलप झालेली असते आणि वर्किंग करायला लागतं. एक्सेटरी अँड सर्क्युलेटरी सिस्टीम सुद्धा वर्क करायला लागतात. ओके, एक्सेटरी सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टम, सॉरी सर्क्युलेटरी सिस्टीम कम्प्लीट फॉर्मेशन झालंय आणि वर्क करायला लागतं. सो मुवमेंट ऑफ फिटस बिगिंग विथ मदर बट कॅन नॉट फील. ओके, मुवमेंट तर होते, फिटसची मुवमेंट होते, नाही असं नाही, बट मदर अजून सेन्स करत नाहीये, मदरला फील होत नाहीये. बट आफ्टर 6 वीक म्हणजे 6 आठवड्यानंतर मात्र आपण हार्टबीट ऐकू शकतो. ओके, हार्टबीट कॅन बी हिअर्ड फ्रॉम 6 वीक. ओके, 6 आठवड्यानंतर मात्र आपण त्याचे हार्टबीट ऐकू शकतो. सो प्रोजेस्ट्रॉन लेवल बिकम हाय अँड मिस्ट्रल सायकल इज सस्पेंडेड टिल द एंड ऑफ प्रेग्नन्सी. काय झालेलं असतं? प्रोजेस्ट्रॉन लेवल जी आहे तर ती फिमेल मध्ये वाढलेली असते आणि त्यामुळे मिस्ट्रल सायकल जी आहे तर ती सस्पेंड केली जाते प्रेग्नन्सी असेपर्यंत. म्हणजे पार्च्युरेशन होईपर्यंत मिस्ट्रल सायकल स्टॉप केली जाते. ऍट द एंड ऑफ फर्स्ट ट्रायमिस्टर, जो फर्स्ट ट्रायमिस्टरचा जो एंड असेल म्हणजे 3 महिन्यापर्यंत फिटची जी लेंथ आहे तर ती झाली असेल नियर अबाउट 7 to 10 सेंटीमीटर. ओके, 7 ते 10 सेंटीमीटर पर्यंत ग्रो झालेला असेल. तर हे सगळे झाले चेंजेस फिटस मध्ये. आता मदर मध्ये काय चेंजेस होतात बघा? मॅन होईल द मदर्स बॉडी ऑल्सो अंडरगोज रॅपिड चेंजेस. काय होतात? सो हाय लेवल ऑफ प्रोजेस्ट्रॉन इनिशिएट चेंजेस इन हर रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. प्रोजेस्ट्रॉनची लेवल वाढलेली असते. मॅटर्नल पार्ट दॅट इज द प्लासेंटा, हा प्लासेंटा ग्रो व्हायला लागतो. युटरस बिकम लार्जर. युटरस जो आहे तर तो लार्ज व्हायला लागतो कारण त्या युटरस मध्येच काय असणार आहे? फिटस असणार आहे. ओके, इन दिस पिरियड मदर एक्सपिरियन्स मॉर्निंग सिकनेस. मदर जी आहे तर तिला मॉर्निंग सिकनेस होतं म्हणजे ज्याच्यामध्ये नोसिया, मळमळणं असेल, ओमिटिंग उलट्या होणं असेल, मूड स्विंग. ओके, सो हे सगळे चेंजेस मदर मध्ये होतात, त्यालाच म्हटलं आता मॉर्निंग सिकनेस. सो मॉर्निंग सिकनेस होतं जनरली फर्स्ट ट्रायमिस्टर मध्ये, पहिल्या 3 महिन्यापर्यंत. ओके, नेक्स्ट. आता फर्स्ट ट्रायमिस्टर कम्प्लीट झालं, सेकंड ट्रायमिस्टर जेव्हा स्टार्ट होते तर सेकंड ट्रायमिस्टर जे असते तर ती असते 13 वीक पासून तर 26 वीक पर्यंत. म्हणजे 13व्या आठवड्यापासून तर 26व्या आठवड्यापर्यंत जे असते तर ती असते सेकंड ट्रायमिस्टर. म्हणजे 4, 5th आणि 6th मंथ ऑफ प्रेग्नन्सी. इन दिस पिरियड रॅपिड ग्रोथ ऑफ द फिटस. फिटसची रॅपिड ग्रोथ होते, फास्टली ग्रोथ होते. युटरस ग्रोज इनफ फॉर द प्रेग्नन्सी. युटरस कम्प्लिटली ग्रो झालेलं असतं. देन फिटस इज व्हेरी ऍक्टिव्ह. फिटस जास्त ऍक्टिव्ह असतो आणि ग्रो झालेला असतो नियर अबाउट 30 सेंटीमीटर पर्यंत, 30 सेंटीमीटर पर्यंत ग्रो झालेला असतो. डेव्हलपमेंट ऑफ ब्रेन, ब्रेनची डेव्हलपमेंट स्टार्ट झालेली असते. हार्मोन लेवल स्टॅबिलाइज झालेली असते. जनरली एचसीजीचं अमाऊंट कमी झालेलं असतं, जे की फर्स्ट ट्रायमिस्टर मध्ये जास्त झालेलं असतं. एचसीजी दॅट इज द ह्युमन क्रोनिक गोनॅडोट्रॉपिन. हा एचसीजीच जनरली ब्लड आणि युरिन मध्ये मिक्स झालेला असतो फिमेलच्या. ब्लड मध्ये जो मिक्स होतो तर तो जनरली फिटस कडे जातो ऍज अ फूड मटेरियल म्हणून, आणि जो युरिन मध्ये मिक्स झालेला असतो तर तो एक्सिटरी मटेरियल बाहेर घेऊन आलेला असतो. आणि हेच एक्सिटरी मटेरियल जनरली आपण डिटेक्ट करतो प्रेग्नन्सी किट मध्ये. द कार्पस लुटियम. कार्पस लुटियम जो आहे तर तो डिटरिएट झालेला असतो म्हणजे रिग्रेसेस झालेलं असतं.
आणि त्याच्यामुळे प्लासेंटा आणि प्लासेंटा काय होतं, प्लासेंटा कम्प्लिटली ग्रो झालेला असतो. त्याचं तो प्रोडक्शन स्टार्ट करतो प्रोजेस्ट्रॉनचं, आणि प्रोजेस्ट्रॉनची लेवल मेंटेन असल्यामुळे प्रेग्नन्सी सुद्धा मेंटेन असते. बघा काय होतं, कार्पस लुटियम डिटोरिएट झालं होतं. ओके, त्याच्यानंतर प्लासेंटा कम्प्लिटली डेव्हलप झालेला आहे. त्यानंतर प्रोजेस्ट्रॉन लेवल मेंटेन आहे आणि त्याच्यामुळे प्रेग्नन्सी पण मेंटेन आहे. देन यामध्ये आपण अल्ट्रासाऊंड म्हणजे सोनोग्राफी करू शकतो. कधी? 12 टू 18 टू 20 वीक मध्ये शोज बेबीज ग्रोथ. आणि बेबीची ग्रोथ किंवा पोझिशन बघण्यासाठी जनरली आपण अल्ट्रासाऊंड किंवा सोनोग्राफी करू शकतो. सो बेबीची मुवमेंट आपण इझिली फील करू शकते. ती मदर बेबी मुवमेंट फील करते. देन हेड जे आहे बेबीचं फिटचं, तर त्याच्यावरती हेअर ग्रो झालेले असतात, आयब्रोज फॉर्म झालेले असतात, आय लॅशेस फॉर्म झालेले असतात, पिननी सेपरेट झालेलं असतं. इयर पिन्ना जो आहे तर तो सेपरेट झालेला असतो. सो जनरली बेबी जो आहे, जेवढी बेबीची हाईट होणार आहे तर त्याची हाफ हाईट किंवा हाफ साईज न्यूबॉर्न बेबीची इथे तयार झालेली असते. सेकंड ट्रायमिस्टर मध्ये सगळे ऑर्गन फॉर्म झालेले असतात. बेबीची हाईट सुद्धा जी लेंथ आहे तर ती सुद्धा हाफ झालेली असते, हाफ साईज ग्रो झालेली असते. ओके, नेक्स्ट थर्ड जे आहे, सो थर्ड और फायनल ट्रायमिस्टर जनरली असते 17th वीक पासून तर अप टू दी पार्च्युरेशन पर्यंत. सो पार्च्युरेशन म्हणजे डिलिव्हरी होईपर्यंत जी असते तर तिला म्हटलं तर थर्ड ट्रायमिस्टर. त्याच्यामध्ये बेबीचं जे म्हणजे बेबी म्हणण्यापेक्षा फिटस म्हणूया, फिटसचं जे वेट आहे तर ते 3 to 4 kg पर्यंत झालेलं असतं ॲव्हरेजली. त्याच्यापेक्षा जास्तही असू शकते, त्याच्यापेक्षा कमीही असू शकतो. सो 3 to 4 kg पर्यंत वेट होतं. 50 सेंटीमीटर पर्यंत लेंथ होते. ठीक आहे, 50 सेंटीमीटर पर्यंत लेंथ असते. आईज जे आहे तर ते ओपन होतात. देअर इज गेन इन बॉडी वेट गेन होतं. ऍज फिटस ग्रोज द युटरस एक्सपांड अराउंड इट. ओके, आणि युटरस आणखीन एक्सपांड झालेलं आहे. त्याच्यामुळे मदरचे अब्डोमिनल ऑर्गन जे आहे तर ते कॉम्प्रेस होतात, डिस्प्लेस केले जातात, शिफ्ट केले जातात दुसऱ्या ठिकाणी. आणि त्याच्यामुळे काय होतं तर जनरली युरिनरी ब्लॅडर हा छोटा होतो आणि त्याच्यामुळे लिडिंग टू फ्रिक्वेंट युरिनेशन. फिमेल मध्ये जी मदर आहे तर त्याच्यामध्ये फ्रिक्वेंट युरिनेशन स्टार्ट होतं. डायजेस्टिव्ह ब्लॉकेज येतात. जनरली डायजेशन प्रॉपर होत नाही. स्ट्रेन इन द बॅक मसल. सो बॅक मसल जे आहेत, पाठीचा जो कणा आहे तर तो थोडासा स्ट्रेस येतो त्याच्यावरती. ओके, ऍट द एंड ऑफ थर्ड ट्रायमिस्टर द फिटस बिकम फुल्ली डेव्हलप. ओके, फुल्ली डेव्हलप झालेला असतो फिटस आणि रेडी असतो पार्च्युरेशनसाठी म्हणजे डिलिव्हरीसाठी. ओके, क्लिअर आहे. आता हे बघितलं आपण प्रेग्नन्सीमध्ये, पण प्लासेंटा काय असतो बघा. प्लासेंटा इज द कनेक्शन बिटवीन मदर अँड फिटस. ओके, प्लासेंटा हे कनेक्शन आहे, ज्याला अंबेलिकल कॉर्ड पण म्हटलं जातं. बघा, सो इट इज फ्लॅटन डिस्कॉइडल ऑर्गन इन द युटरस ऑफ द प्रेग्नंट वुमन. एक असा ऑर्गन आहे, फ्लॅट ऑर्गन आहे. The placenta is the temporary structural and functional connection between fetal and maternal circulation. काय असतं, एक टेम्पररी कनेक्शन असतं मदर आणि फिटस यांचं सर्क्युलेशन करण्यासाठी. The placenta facilitate the supply of oxygen and nutrient and also for removal of carbon dioxide and excretory waste produced by the fetus. बघा काय काय करतं, ब्लड सर्क्युलेशन तर करतं, त्याचबरोबर रेस्पिरेटरी गॅसेसचं सर्क्युलेशन पण करतं. म्हणजे ऑक्सिजन ट्रान्सफर करतं फिटसला, न्यूट्रिएंट ट्रान्सपोर्ट करतं. त्याचबरोबर त्या फिटस मध्ये तयार झालेलं जे एक्स्ट्री मटेरियल आहे तर ते पण बाहेर घेऊन येतं. The placenta is attached to the wall of the uterus and the baby's umbilical cord. सो बेबी पासून तयार झालेला जो अंबिलिकल कॉर्ड असतो तर तो, आणि मदर मध्ये असलेला जो युटरस आहे तर त्या युटरसच्या वॉल या दोघांमध्ये कनेक्ट करण्याचं काम हा प्लासेंटा करतो. ओके, सो प्लासेंटा इज द ओनली ऑर्गन विच इज फॉर्म ऑफ टिश्यू फ्रॉम टू डिफरंट इंडिव्हिज्युअल.
ओके, प्लासेंटा हा एकमेव पार्ट असा आहे ज्या दोन ऑर्गॅनिझमच्या बॉडी मधून आलेल्या टिश्यूनी बनवलेला आहे. म्हणजे एक ऑर्गॅनिझम असेल मदर आणि दुसरा ऑर्गॅनिझम असेल फिटस. सो दोघांच्या सेल एकत्र आल्या आणि नंतर एक ऑर्गन बनवला, दॅट इज द प्लासेंट. म्हणजे इकडच्या सेल ज्या असतील तर त्या मदरच्या असतील. ओके, आणि या सेल ज्या असतील तर त्या कोणाच्या असतील? फिटसच्या असतील. So part of the placenta contributed by the fetus is called as a fetal placenta. ओके, ज्या फिटसनी फॉर्म केलाय तर त्याला म्हटलं तर फिटल प्लासेंटा अँड इट इज कोरिओनिक विलाय. सो त्याला म्हटलं तर कोरिओनिक विलाय म्हटलं जातं. अँड बघा हा जो पार्ट आहे तर याला म्हटलं तर कोरिओनिक विलाय. मी जस्ट वेगळ्या पेनने दाखवतो, येलो पेनने दाखवतो. सो इथे हा जो दाखवलाय हा, तर याला म्हटलं तर कोरिओनिक विलाय. The other part which is rich in blood supply shared by the mother. आणि जो दुसरा पार्ट आहे जो मदर ब्लड सप्लाय त्याच्यामध्ये जास्त असेल, सो दिस पार्ट इज द युट्राइन वॉल. त्या पार्टला म्हटलं तर युट्राइन वॉल. सो दिस इज दिस पार्ट. ओके, सो टर्म ॲज अ मॅटर्नल प्लासेंटा. आणि युट्राइन वॉललाच काय म्हटलं जातं? मॅटर्नल प्लासेंट. सो ह्युमन प्लासेंटा इज कॉल्ड ॲज अ हिमोकोरियल. ओके, ह्युमन प्लासेंटालाच काय म्हटलं जातं? हिमोकोरियल म्हटलं जातं. The umbilical cord is formed of 3 blood vessels. Umbilical cord जे आहे तर ते 3 blood vessels असतात. So these 3 blood vessels, 2 are small arteries which carry blood towards the placenta, and one is the large vein which return blood to the fetus. Okay. So umbilical cord मध्ये 3 blood vessels असतात, 2 arteries असेल आणि 1 vein असेल. Okay. The placenta also act an endocrine tissue which produces hormone like कुठले कुठले हार्मोन प्रोड्यूस करतात एंडोक्राइन टिश्यू? सो एचसीजी, प्रोजेस्ट्रॉन, इस्ट्रोजन, रिलॅक्झिन, हे सगळे हार्मोन प्लासेंटा एंडोक्राइन ग्लँड कडून किंवा एंडोक्राइन टिश्यू कडून जनरली हे हार्मोन प्रोड्यूस केले जातात. कुठले? एचसीजी. एचसीजीचा लॉंग फॉर्म काय? ह्युमन कोरिओनिक गोनॅडोट्रॉपिक. देन प्रोजेस्ट्रॉन, देन इस्ट्रोजन, देन रिलॅक्सिन. सो हे सगळे हार्मोन जनरली प्लासेंटा थ्रू किंवा एंडोक्राइन टिश्यू थ्रू रिलीज केले जातात. ओके, सिक्रेटेड बाय द ओरी. ओके, रिलॅक्झिन जे आहे तर ते ओरी सिक्रेट करतात, बाकीचे जे एंडोक्राइन टिश्यू सिक्रेट करतात. ओके, बट रिलॅक्झिन हा लास्ट स्टेजला सिक्रेट केला जाईल जेव्हा हा प्लासेंटा इथून रिलीज करायचा आहे तर तेव्हा. सो लेवल ऑफ एससीजी इन्क्रीजेस अप टू द एंड ऑफ फर्स्ट ट्रायमिस्टर. ओके, फर्स्ट ट्रायमिस्टर मध्ये एससीजीचा अमाऊंट जास्त असतो, सेकंड ट्रायमिस्टर मध्ये मात्र कमी होऊन जातो. बाय द एंड ऑफ फर्स्ट ट्रायमिस्टर प्रोजेस्ट्रॉन इज प्रोड्यूस्ड बाय प्लासेंटा. सो फर्स्ट ट्रायमिस्टरच्या एंडला प्रोजेस्ट्रॉन जो आहे तर तो इन्क्रीज केलं, प्रोडक्शन इन्क्रीज होतं प्लासेंटा थ्रू. सो दीज हार्मोन आर रिक्वायर्ड फॉर फिटल ग्रोथ. हे हार्मोन जे आहेत तर ते रिक्वायर्ड असतात फिटल ग्रोथसाठी आणि प्रेग्नन्सी मेंटेन करण्यासाठी. ओके, सो तुम्हाला माहिती पाहिजे हा जो फिटस आहे तर याच्या सराउंडिंगला जो लेअर आहे तर त्याला म्हणलं तर आम्नियन. त्याच्या सराउंडिंगला जो असतो तो कॉरियन. याच्या आतमध्ये जे फ्लुइड असतं तर ते अमनियोटिक फ्लुइड असतं जे की या फिटसला हायड्रेटेड ठेवण्याचं काम करतं. आणि जर एखादी मदर जर पाणी कमी पित असेल, म्हणजे प्रेग्नंट वुमन जर पाणी कमी पित असेल तर अमनियोटिक फ्लुइड कमी होतं आणि फिटस ड्राय होतो. आणि फिटस ड्राय झालं तर त्याची डेथ होऊ शकते. आणि म्हणून जनरली जे प्रेग्नंट वुमन असतात तर त्यांना जास्त पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. ओके, द नेक्स्ट. सो आपल्याला एक इन्स्टिट्यूट बद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. नो द इन्स्टिट्यूट. सो कॉड ब्लड बँक, कोलकाता.
कॉड ब्लड बँक कोलकाताचं दिलंय. सो इंडिया फर्स्ट गव्हर्नमेंट रन कॉड ब्लड बँक आणि ही आहे कोलकात्याला, ज्याचं एस्टॅब्लिशमेंट झालंय 2001 मध्ये. सो accredited by AABB, that is the American Association of Blood Bank, यांच्या accredited ही लॅब आहे, ही ब्लड बँक आहे. द कॉड ब्लड बँक फंक्शन अकॉर्डिंग टू द सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट पॉलिसीज, रूल्स अँड गाईडलाईन्स. कोड ब्लड बँक म्हणजे काय, तर अंबिलिकल कॉर्डचं ब्लड जे आहे, कॉर्ड ब्लडचं मिनिंग काय होतं, अंबिलिकल कॉर्ड ब्लड. So is blood that remain in the umbilical cord and placenta after post delivery. डिलिव्हरी नंतर अंबिलिकल कॉर्ड मध्ये किंवा प्लासेंटा मध्ये जे ब्लड राहतं तर त्याची बँक आहे. सो कॉर्ड ब्लड बँकिंग इज द प्रोसेस ऑफ कलेक्टिंग द कॉर्ड ब्लड, एक्सट्रॅक्टिंग and cryogenetically preserving for its stem cell and other cell for immune system for further potential medical use. म्हणजे बघा, या अंबिलिकल कॉर्ड मध्ये किंवा प्लासेंटा मध्ये ज्या टिश्यू असतात तर त्या टिश्यू असतात स्टेम सेल किंवा त्या सेल ज्या असतात तर त्या स्टेम सेल, आणि या स्टेम सेल काढल्या जातात आणि क्रायोजेनिकली क्रायोजेनिकली म्हणजे क्रायो प्रिझर्वेशन केलं जातं. क्रायो प्रिझर्वेशन कधी करतात, किती डिग्री सेल्सिअसला करतात, -198 डिग्री सेल्सिअस क्रायो प्रिझर्वेशन होतं. ओके, सो तेव्हा प्रिझर्व करून ठेवतात आणि नंतर फ्युचर मेडिकल यूज साठी तर ते यूज केले जातात. सो कॉड ब्लड इज रिच इन स्टेम सेल दॅट कॅन ट्रान्सफॉर्म इन टू ऑल सॉर्ट ऑफ ब्लड सेल्स. सो त्याच्यामधून सगळ्या प्रकारच्या ब्लड सेल्स डेव्हलप होऊ शकतात. ओके, सो दे कॅन बी यूज टू ट्रीट डिसीजेस दॅट हार्म द ब्लड अँड इम्युन सिस्टीम. सो ब्लडच्या रिलेटेड जेवढे काही डिसीजेस असतील, ओके, किंवा इम्युन सिस्टीमच्या रिलेटेड जेवढे काही डिसीज असतील तर त्या सगळ्यांना पुन्हा तयार करण्यासाठी जनरली या ब्लड स्टेम सेल इम्पॉर्टंट असतात. फॉर एक्झाम्पल लुकेमिया मीन्स ब्लड कॅन्सर, सर्टन कॅन्सर्स, आणखी काही कॅन्सर आहेत, देन सिकल सेल अनिमिया, सम मेटाबॉलिक डिसऑर्डर्स, या सगळ्यांचा यूज यांच्यावरती ट्रीटमेंट करण्यासाठी जनरली या स्टेम सेल यूज केला जातो. ऑलवेज रिमेंबर मध्ये आपल्याला काय दिलंय, HCG, HPL, दॅट इज द ह्युमन प्लासेंटल लॅक्टोजन, रिलॅक्झिन आर प्रोड्युस्ड बाय वुमन ओनली ड्युरिंग प्रेग्नन्सी. बघा, HCG असेल, HPL असेल किंवा रिलॅक्झिन असेल, हे तीनही हार्मोन फिमेल मध्ये तयार होतात, पण कधी, फक्त आणि फक्त प्रेग्नन्सीच्या वेळेस. अदरवाईज फिमेल मध्ये हे तिन्ही हार्मोन कधीच बनत नाही. आणि जनरली हा HCG डिटेक्ट केला जातो प्रेग्नन्सी किट मध्ये. प्रेग्नन्सी किट मध्ये जो प्रेगा न्यूज वगैरे असतात ना, तर ते युरिन मधून डिटेक्ट केला जातो. अदरवाईज हा कधीच बनणार, तर प्रेग्नन्सी असेल तरच बनेल. ओके, नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे पार्च्युरेशन. ओके, पुढची कॉन्सेप्ट आपल्याला माहिती पाहिजे, पार्च्युरेशन. पार्च्युरेशनलाच आपण आपल्याला लँग्वेज मध्ये डिलिव्हरी म्हणतो. ओके, सो बेबी बर्थ जे होतं, सो त्याला म्हटलं आता पार्च्युरेशन. तर ह्युमन जो आहे तर तो व्हीव्ही पॅरस अॅनिमल आहे. व्हीव्ही पॅरस म्हणजे काय, तर डायरेक्ट यंग वन्सला बर्थ देणारा. ओके, सो ऍज दे गिव्ह बर्थ टू दिअर यंग वन्स, ओके, डायरेक्टली बाळांना जन्म देणारा जे आहे तर त्याला म्हटलं तर व्हीव्ही पॅरस. सो पार्च्युरेशन इज द प्रोसेस ऑफ गिव्हिंग बर्थ टू द बेबी. पार्च्युरेशन ही काय, तर प्रोसेस आहे बेबी बर्थ होण्याची. द फिजिकल ऍक्टिव्हिटीज इन्व्हॉल्व इन पार्च्युरेशन लाईक युटेराइन अँड abdominal contraction, dilation of cervixes and passage of baby are collectively called labor. सो काय होतं, तर काही प्रोसेस स्टार्ट होतात, जसं की युटेराइन आणि अब्डोमिनल कॉन्ट्रॅक्शन स्टार्ट होतं. युटेरसचं कॉन्ट्रॅक्शन स्टार्ट होतं, अब्डोमिनल कॉन्ट्रॅक्शन स्टार्ट होतं, सर्विक्स जे आहे तर त्या डायल्यूट होतात आणि एक पॅसेज तयार होतो बेबीसाठी. सो यालाच म्हटलं होतं लेबर. ओके, आणि जनरली हे लेबर चालू असताना लोकलाइज सेन्सेशनमुळे डिस्कम्फर्ट होतं, ॲगोनी येतं म्हणजे कळा येतात. ओके, आणि त्यालाच म्हटलं होतं लेबर पेन. ओके, सो जेव्हा बर्थ व्हायची असेल तर तेव्हा लेबर पेन स्टार्ट होत.
देन पार्च्युरेशन इज कंट्रोल्ड बाय कॉम्प्लेक्स न्यूरोएंडोक्राइन मेकॅनिझम. म्हणजे ब्रेन मध्ये असलेली जी एंडोक्राइन सिस्टीम आहे तर त्या थ्रू हे जनरली कंट्रोल केलं जातं. सो सिग्नल अरायझेस फ्रॉम फुल्ली फॉर्म फिटस अँड प्लासेंटा कॉजेस माइल्ड युट्राइन कॉन्ट्रॅक्शन. सो काय होतं फुल्ली फॉर्म फिटस जो आहे तर त्यामध्ये आणि प्लासेंटा काय करतं युट्राइन कॉन्ट्रॅक्शन स्टार्ट होतं. ओके युट्राइन कॉन्ट्रॅक्शन स्टार्ट झालं की सिग्नल मिळतो ब्रेनला. सो इट accompanies by rise the estrogen and progesterone ratio. सो इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉनचा रेशो इन्क्रीज केला जातो. ऑक्सिटोसिन रिसेप्टर इन्क्रीज केले जातात आणि त्याच्यामुळे युट्राइन मसल्स जे आहेत तर ते ऑक्सिटोसिन जास्त रिसीव्ह करतात. दे कॉजेस विगरस कॉन्ट्रॅक्शन ऑफ मायोमेट्रियम ऑफ युटरस. युटरसची जी मायोमेट्रियम वॉल असते म्हणजे मध्ये असलेला जो लेअर आहे आतमध्ये एंडोमेट्रियम मध्ये मायोमेट्रियम आणि साईडला पेरिमेट्रियम. सो एंडोमेट्रियल लाइनिंग जी आहे तर त्यांच्यामध्ये खूप जास्त कॉन्ट्रॅक्शन स्टार्ट होतं. सो हे कधी होतं ऍट द एंड ऑफ पार्च्युरेशन or at the end of pregnancy, not parturition, at the end of pregnancy. The fully developed fetus gives signal for uterine contraction by secreting काय होतं एक हार्मोन सिक्रेट केला जातो ज्याचं नाव आहे ACTH, दॅट इज अ ॲडिनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन. हा ॲडिनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन जो आहे ॲडिनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन जो आहे तर तो रिलीज केला जातो फ्रॉम दी पिट्युटरी ग्लँड कडून रिलीज केला जातो कॉर्टिकोस्टेरॉइडच्या फॉर्म मध्ये ॲड्रेनल ग्लँड कडून. पिट्युटरी ग्लँड कडून पण रिलीज केला जातो आणि ॲड्रेनल ग्लँड कुठे असते किडनीच्या वरती असते. सो ॲड्रेनल ग्लँड कडून पण रिलीज केला जातो आणि पिट्युटरी ग्लँड कडून पण रिलीज केला जातो. पिट्युटरी ग्लँड कडून रिलीज केला जातो ॲडिनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन आणि कॉर्टिकोस्टेरॉइड रिलीज केला जातो ॲड्रेनल ग्लँड कडून. सो दिस ट्रिगर रिलीज ऑफ ऑक्सिटोसिन फ्रॉम मदर पिट्युटरी ग्लँड. आणि याच्यामुळे काय होतं तर ऑक्सिटोसिन रिलीज होतो. ऑक्सिटोसिन रिलीज झाला की विच ऍक्ट ऑन युट्राइन मसल्स ऑफ द मदर अँड कॉज विगरस युट्राइन कॉन्ट्रॅक्शन. खूप जास्त कॉन्ट्रॅक्शन स्टार्ट होतं. ठीक आहे आणि कॉन्ट्रॅक्शन स्टार्ट झाल्यामुळे काय होतं तर जो युटरस आहे तर तो असा छोटा होतो आणि फोर्स मिळतो त्या बेबीला. ओके दिस लीड टू द एक्सपल्शन ऑफ द बेबी फ्रॉम द युटरस. आणि बेबी जो आहे तर तो एक्सपेल केला जातो. पुढे एक फिगर दिली आहे बघा. जेव्हा हा फिटस आहे हा फिटस जो आहे हे युटरस आहे या युटरसवर जस्ट पेन चेंज करतो. ठीक आहे बघा हा जो युटरस आहे तर या युटरसला काय केलं जातं कॉन्ट्रॅक्ट केलं जातं. आता कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे हा काय होतं इकडे दाबला गेला हा इकडे दाबला गेला हा इकडे दाबला गेला त्याच्यामुळे हा बेबी काय पुढे पाठवला जातो. ठीक आहे बघा इथे काय झालं एफएक्झेड सर्व्हिस काय झालं डायलेट झालाय वजना पण डायलेट झालेली आहे. त्याच्यामुळे ऍक्टिव्ह फेज काय होता हा जो हेडचा पार्ट आहे तर हा बाहेर यायला लागतो बघा इथे बाहेर आलाय. सो क्राउनिंग द बेबी हेड जे आहे तर ते क्राऊन होतं आणि इकडून हा जो फोर्स आहे तर इकडे असा थोडासा पुश केला जातो आणि त्यानंतर सेकंड स्टेजमध्ये सेकंड स्टेजमध्ये काय होतं तर हेड बाहेर येतं. त्याच्यानंतर त्याची मुवमेंट करून घेतली जाते आणि बाहेर ओढलं जातं. ओढल्यानंतर थर्ड स्टेजमध्ये मात्र अंबेलिकल कॉर्ड आणि प्लासेंटा हे बाहेर पडलं जातं. अंबेलिकल कॉर्ड आणि प्लासेंटा नंतर बाहेर जातात त्याला म्हटलं जातं डायलेशन फेज. ओके वजानामधून बाहेर पडली जाते. डिटेलमध्ये डिस्कशन करू. सो फर्स्ट वन इज द डायलेशन फेज. डायलेशन फेज मध्ये काय होतं युट्राइन कॉन्ट्रॅक्शन स्टार्ट होतं जे की टॉपला असेल. खूप जास्त फोर्सफुली युट्राइन कॉन्ट्रॅक्शन केलं जातं आणि बेबीला फोर्सफुली पुश केलं जातं कुठे तर सर्विक्स कडे. कॉन्ट्रॅक्शन आर कंपनीज बाय पेन कॉज्ड बाय कॉम्प्रेशन ऑफ ब्लड वेसल्स. आणि तिथे पेन होतं खूप जास्त त्याला लेबर पेन आपण म्हणतो. ऑक्सिटोसिन इंड्यूस युट्राइन कॉन्ट्रॅक्शन. ऑक्सिटोसिन सुद्धा काय होतं युट्राइन कॉन्ट्रॅक्शन करतं युट्रसचं कॉन्ट्रॅक्शन करतं ऑक्सिटोसिन. बिकम स्ट्रॉंगर अँड स्ट्रॉंगर ड्यू टू द स्टिम्युलेटरी रिफ्लेक्सेस. स्ट्रॉंग होतात परत रिलॅक्स होतात परत स्ट्रॉंगली कॉम्प्रेस केलं जातं. सो या वेनी ऑक्सिटोसिनमुळे जितकं ऑक्सिटोसिन येईल तितकं जास्त स्ट्रॉंगली ते रिफ्लेक्सेस होतील. So as the baby pushed down in the uterus, its head become a lie against the cervix.
सो सर्विक्सच्या जस्ट समोर येतं त्याचं हेड, आणि सर्विक्स काय होतं तर डायलेट होतं, थोडासा लूज होतं. द वजाना ऑल्सो शो सिमिलर डायलेशन, वजानामध्ये सुद्धा डायलेशन होतं. दिस स्टेज ऑफ लेबर कॅन नॉर्मली लास्ट अप टू द फ्यू आवर. ओके, आणि ही स्टेज जी आहे लेबरची जी स्टेज आहे तर ही काही तासांपर्यंत असू शकते. इट एंड इन रप्चरिंग ऑफ अम्नियोटिक मेम्ब्रेन ऑफ फिटस, आणि कधी एंड होते तर जेव्हा जो अम्नियोटिक मेम्ब्रेन आहे तर तो जेव्हा रप्चर होतो, ओके, सो तेव्हा ही स्टेज संपते आणि त्याच्यानंतर स्टार्ट होते एक्सपल्शन फेज. एक्सपल्शन स्टेज म्हणजे काय, तर जेव्हा जो फिटस आहे बेबी आहे तर तो बाहेर यायला स्टार्ट होईल, ओके, फ्रॉम दी सर्विक्स और वजाना. सो तेव्हा त्याला म्हटलं होतं एक्सपल्शन फेज. सो युट्राइन अँड अब्डोमिनल कॉन्ट्रॅक्शन बिकम स्ट्रॉंगर. इन नॉर्मल डिलिव्हरी द fetus पास आउट थ्रू दी सर्विक्स अँड वजाना विथ हेड इन फॉरवर्ड डायरेक्शन. हेड करून तो बाहेर येतो. इट टेक 20 to 60 मिनिट, आणि यासाठी जो टाइम लागतो तर तो असतो नियर अबाउट 20 to 60 मिनिट्स. द अम्बिलिकल कॉर्ड इज टाय अँड कट ऑफ क्लोज टू द बेबी नॉवेल. ओके, बेबीची जी बेंबी असते, बेली पार्ट जो असतो, नोवेल जी असते, तर तिथून त्याला टाय केलं जातं, एक क्लिप लावली जाते आणि तिथून कट केला जातो. देन थर्ड फेज जे असते आफ्टर बर्थ फेज. आफ्टर डिलिव्हरी द बेबी आफ्टर डिलिव्हरी ऑफ द बेबी अँड प्लासेंटा सेपरेट. बेबी आणि प्लासेंटा सेपरेट केला जातो. फ्रॉम द युटरस इज एक्सपेल्ड आउट आफ्टर बर्थ. सो बर्थ झाल्यानंतर नियर अबाउट 10 to 45 मिनिटनी काय होतं, तर जो अम्बिलिकल कॉर्ड आहे, प्लासेंटा आहे, तर ते सुद्धा रिलीज केलं जातं. सो त्या प्रोसेसला म्हटलं जातं आफ्टर बर्थ फेज, आणि हे पण होतं बिकॉज ऑफ सिव्हिअर कॉन्ट्रॅक्शन ऑफ युटरस. ओके, सो हे होतं पार्च्युरेशन डिटेलमध्ये. आता पार्च्युरेशन झाल्यानंतर, ओके, पार्च्युरेशन झाल्यानंतर बेबीला मिल्क द्यायचं असतं. सो त्या प्रोसेसला म्हटलं तर लॅक्टेशन. सो लॅक्टेशन स्टार्ट होतं सो आफ्टर बर्थ. सो मॅमरी ग्लँड जे असतात फिमेलमध्ये, तर त्या मिल्क प्रोडक्शन स्टार्ट करतात. अजूनपर्यंत मिल्क प्रोडक्शन स्टार्ट झालेलं नाहीये, पण आफ्टर पार्च्युरेशन मिल्क प्रोडक्शन स्टार्ट होतं. सो त्या प्रोसेसला म्हटलं तर लॅक्टेशन. सो प्रोलॅक्टिन हार्मोन एक असतो. सो प्रोलॅक्टिन हार्मोन रिस्पॉन्सिबल फॉर द प्रोडक्शन ऑफ मिल्क. मिल्कचं प्रोडक्शन करण्यासाठी प्रोलॅक्टिन हार्मोन असतो. प्रोलॅक्टिन हार्मोन काय करतो, तर लॅक्टोज बनवतो. लॅक्टोज दॅट मीन्स द मिल्क. सो लॅक्टेशन हेल्प इन द मदर इज फीडिंग इन न्यूबॉर्न बेबी. सो लॅक्टेशन कशासाठी केलं जातं तर न्यूबॉर्न बेबीला फीड करण्यासाठी. सो द फ्लुइड सिक्रेटेड बाय द मॅमरी ग्लँड सून आफ्टर चाइल्ड बर्थ इज कॉल्ड एज अ कोलेस्ट्रॉम. सो जे फर्स्ट मिल्क असतं आफ्टर पार्च्युरेशन, तर त्याला म्हटलं तर कोलेस्ट्रॉम. काय म्हटलं तर कोलोस्ट्रम म्हटलं. तर हे कोलोस्ट्रम काय, तर स्टिकी येलो फ्लुइड असतं, जे की मॅमरी ग्लँडने सिक्रेट केलेलं आहे आफ्टर चाइल्ड बर्थ, ज्याच्यामध्ये काही प्रोटीन्स असतील. हे इम्पॉर्टंट आहे, याच्यावरती क्वेश्चन असतो. सो हे याच्यामध्ये काय असतं, प्रोटीन्स असतात, लॅक्टोज असतो, मदरच्या अँटीबॉडीज असतात, दॅट इज द अँटीबॉडी ए, जे की चाइल्डचं प्रोटेक्शन करतात. आणि म्हणून सगळ्यात अगोदर दुसरं कुठलंही फूड न देता सगळ्यात पहिल्यांदा आफ्टर बर्थ, ओके, तर बेबीला दिलं पाहिजे कोलेस्ट्रॉल. दॅट इज द फूड फॉर न्यूबॉर्न बेबी. ओके, कोलेस्ट्रॉल जे आहे तर ते फूड आहे, एक प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम आहे. आणि सगळ्यात महत्वाचं इथे इम्प्रिंटिंग पिरियड चालू असतो. सो त्याच्यामध्ये ऑक्सिटोसिनचा अमाऊंट जास्त असतं, आणि त्याच्यामुळे चाइल्ड आणि मदर यामध्ये न्यूबॉर्न बेबी, इन्फंट म्हणूया आपण, न्यूबॉर्न बेबीला इन्फंट म्हणतात. सो इन्फंट अँड मदर यांच्यामध्ये जो लव्ह बॉन्ड क्रिएट होतो, तर तो सुद्धा या मिल्कमुळेच होतो, बिकॉज त्याच्यामध्ये हाय अमाऊंट असतं ऑक्सिटोसिनचं. सो इनफॅक्ट कारण का, कारण ऑक्सिटोसिनला म्हटलं जातं लव्ह हार्मोन. इनफॅक्ट कंटेंट ऑफ कोलेस्ट्रॉल इज लो. फॅट कंटेंट जे आहे तर ते काय असतं, कमी असतं. द अँटीबॉडीज प्रेझेंट इन इट सो हेल्प इन डेव्हलपिंग रेजिस्टंट फॉर द न्यूबॉर्न बेबी ॲट द टाइम वेन इट्स ओन इम्युन रिस्पॉन्स इज नॉट फुल्ली डेव्हलप. सो त्याच्यामध्ये इम्युन रिस्पॉन्स अजून डेव्हलप झालेला नाहीये, पण तरी सुद्धा त्याला कुठल्याही डिसीज पासून वाचवण्याची क्षमता त्याच्यामध्ये तयार केली जाते बाय दी कोलेस्ट्रॉल. आणि म्हणून बेबी झाल्यानंतर 1 तासाच्या आत त्याला आईचं दूध पाजणं गरजेचं असतं. ओके, क्लिअर इथपर्यंत.
ठीक आहे. पुढचा आहे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, जे की आपण पुढच्या लेक्चरला डिस्कस करूया.